जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती मूकं करोति वाचालं भङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. एखादा ग्रंथ साधकानं हस्तलिखित केला असेल तर त्या ग्रंथाची पुढील व्यवस्था काय करावी. एक, त्यांनी दिलेले आहेत काही पर्याय. श्रीच्या समाधीस्थळी अर्पण करून नंतर श्रींच्या जन्मस्थानी वस्तुसंग्रहालयात ठेवून द्यावा का. चालू शकेल, ते ठेवून घ्यायला तयार असतील तर हरकत नाही, कारण शेवटी वस्तुसंग्रहालय त्यांचा विषय असेल ज्या कुठे हे आहे त्यांच्याकडे. दुसरी गोष्ट, साधकाचा नामोल्लेख त्यात करावा की न करावा, आपली मानसिक तयारी काय आहे याच्यावर हे अवलंबून आहे. नामोल्लेख करणार नसला तर पुण्यामध्ये आणखीन 1% जास्त आहे. करत असला तरी आपण काम केलेलं आहे, त्यामुळे त्याचा दोष काही लागणार नाही एवढं नक्की. नंतर एवढंच अपेक्षित आहे. ह्याच्यात फक्त एक जाता जाता मला सांगायचं आहे की हे जे आपण ज्या ग्रंथाचं हे हस्तलिखित तयार केलेलं आहे ते अर्पण करण्यापूर्वी एकदा तरी त्याचं पारायण करावं अशी माझी त्यांना विनंती आहे. त्यानिमित्ताने तो ग्रंथ हाताखालून जाईल, काही जर राहिलं असेल तर त्यानिमित्ताने लक्षात येईल आणि तो ग्रंथ अधिक निर्दोष स्वरूपात जाऊ शकेल. जसं पारायण, जसं लेखन तसं पारायण ही सुद्धा त्याची सेवाच आहे, त्यामुळे ती सेवा व्यवस्थित व्हावी एवढाच त्याच्यामागे उद्देश आहे. मनी वासना भक्ती तुझी करावी, कृपाळूपणे राघवे पुरवावी, वसावे मज अंतरी नाम घेता, रघुनायका मागणे हिचे आता. 2, असे राम हा जे त्यामधलं मुखी नाम घेता वसे अंतरंगी बाबांचं. 3, मारुतीने हृदयातील भगवंतांश फुलवला, आपण तो विझवून टाकला महाराज. 4, हृदयी वसो भगवंत असे पालुपद अनेक संतांच्या भजनात असते. तेव्हा प्रश्न असा की सर्वसामान्य माणसाच्या हृदयात नेहमी भगवंत नसतो का, व फक्त नाम घेतानाच असतो का, अथवा हृदयात येतो का. आपल्याला सर्वांना याचं उत्तर बऱ्याच लोकांना माहिती असेल की भगवंत नसतो अशी रीता ठावं नाही. आपण जर हे वाचतच असाल समर्थांचं, तयावीण कोठे रीता ठावं नाही, त्या अर्थी आपल्या अंतरंगातही तो नाही असं कधी होणारच नाही. अडचण एवढीच आहे की तो जागा राहत नाही, म्हणजे आपण त्याला जागा राहू देत नाही. तर ते जागं ठेवण्यासाठी ही सगळी साधनं आहेत. त्यातलं नाम हे अत्यंत प्रधान साधन, कारण आपल्याला सुद्धा हाक मारल्यावरच ओ द्यायची अशी सवय आहे. हाक मारल्याशिवाय आपणहून चौकशी करायला जाणारे लोक खूप कमी. तर तसं कदाचित होत असेल, म्हणून नाम घेताना तो नाम घेतानाच असतो असं नाही, तो आधीही असतो, नाम थांबवल्यावरही असतो. तर नाम हे तात्यासाहेब म्हणत तसं दिव्यात तेल घालणं आहे. दिवा तेवत राहतो, दिव्यात सारखं तेल घालावं लागतं. तसं आपल्या हृदयातला भगवंत सतत जागा ठेवायचा असला तर सतत नाम घेत असावं. आता सतत याचा अर्थ अगदी कायदेशीर लावू नये. सतत याचा अर्थ मला ज्या वेळेला सवड होते त्यावेळेला, आणि त्याची पद्धतही स्मरण करणं हा महत्त्वाचा मार्ग आहे. तर स्मरण हे लक्षात ठेवायचं. बाकीचं नाम मला प्रत्यक्ष व्यवहाराने किती घेता येईल ते सांगता येत नाही. आपली कामं आहेत, कर्तव्य आहेत, त्यामध्ये याचं स्मरण राहू दे. ज्या वेळेला मी कृती करणार त्याच्या सुरुवातीला शेवटी तरी हे केलं तरीसुद्धा हे शक्य आहे. म्हणून नाम हे सोपं साधन असल्यामुळे त्या मार्गाने स्मरण करावं असं म्हटलेलं आहे. वाचन करून ते लक्षात येत नसल्यामुळे आहे तसं अडाणी राहून कोणतेही ग्रंथवाचन, आत्मचरित्र इत्यादी न वाचता फक्त नामस्मरण केलं तर काय होईल. वाचन करून ग्रंथ लक्षात येत नाहीत, ठीक आहे, असू दे. तर फक्त नामस्मरण केलं तर काय होईल. आपलं निरूपण ऐकून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करीत राहिलं
व नामस्मरण वेळेप्रमाणे वाढवलं तर काय होईल? असं करूनही कुटुंबातल्या व्यक्तींच्या पेक्षा माझ्या स्वभावामध्ये फरक पडत नसेल तर काय करावं? अरे बापरे. तर माझं निरूपण ऐकायचा विषय आपण सोडून देऊ, कारण त्यात काहीतरी चुकीचं असलं पाहिजे, काहीतरी माझं चूक होत असली पाहिजे. कारण ते ऐकूनही जर काही फरक पडत नसेल आणि नामस्मरण करून तर सांगणं तेवढं माझं बाजूला ठेवून टाका आपण सरळ. आता फक्त नामाचा विचार करूया. तर नामस्मरणाचं करूनसुद्धा जर कुटुंबातल्या इतर व्यक्तींच्या पेक्षा माझ्या स्वभावामध्ये फरक, म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतो मी की चांगल्या अर्थाने फरक पडत नसेल तर आपल्या नामात जोर नाही, हा त्याचा अर्थ आहे. आपलं नाम मनापासून नाही, आपलं नाम तळमळीनं नाही, फरक पडावा अशा निश्चयानं नाही, तर ते कसं आणता येईल हा खरा प्रश्न आहे. बाकीच्या व्यक्तींचा आपण फक्त थोड्या एक तुलनेसाठी उपयोग केला आणि बाजूला ठेवलं. मूळ प्रश्न माझ्यात फरक पडण्याचा आहे, तर तो होईल तेव्हा ते करता येईल. आता वाचन करून लक्षात येत नसेल तर त्याला इलाज नाही, एखादा ग्रंथ कळत नाही, मग अशा वेळेला त्याचं वाचन करून आपल्याला उपयोग होत नाही, तर नाही केला तरी चालेल. वाचनावर सगळं अवलंबून आहे असं नाही, वाचनाने घोटाळा उलटा वाढतो असाही अनुभव आहे. म्हणून ठराविक नित्यनेमानं एक प्रवचन वाचलं तरी बास आहे अशी परिस्थिती आहे. खरं सांगायचं तर एक महाराजांचं प्रवचन वाचलं मनापासून तरी सुद्धा पुरतं, याच्यापेक्षा काही करायला लागत नाही. हे सगळे बाकीचे आहेत, हे सगळे आपली निरूपणं वगैरे हे सगळे त्याला मदत म्हणून आहेत. त्याची मदत होत असेल तर हे उपयोग होईल. यासाठी आपण वृत्त्यंतराचा विषय काढला आहे, तो यासाठीच काढलेला आहे. तर त्यातलं एखादं सूत्र घेऊन आपण काम केलं तर अधिक लवकर याच्यात काही फरक पडेल. आणि हे जर असेल तर आणखीन एक सांगण्यासारखं मार्ग सोपा आहे. कुटुंबातल्या व्यक्तींच्या पेक्षा माझ्या स्वभावामध्ये फरक पडत नसेल तर आता कोणाचं तरी ज्याच्या सांगण्यामुळे आपल्या स्वभावात फरक पडेल असं कोणीतरी जीवनात असतं. मोठं माणूस असतं कोणीतरी, घरातलं माणूस आहे, कदाचित ते बाहेरचं असेल, कदाचित आपल्या दुसऱ्या घरातलं, म्हणजे आता कोणाचा प्रश्न मला माहीत नाही, बाहेरचं असेल, समजा आई वडील असतील इकडचे किंवा आणखीन कोणी असतील, तर अशा कोणाला तरी आपल्या वागण्याविषयी विचारून त्याच्याप्रमाणे वागावं. ज्यावेळेला आपली बुद्धी थकते त्यावेळेला दुसऱ्याच्या बुद्धीची अवश्य मदत घ्यावी, तिचा उपयोग होतो. तर अशा तऱ्हेच्या आज्ञापालनाचा सुद्धा उपयोग यात होण्याची शक्यता आहे. तेव्हा नामाची तळमळ कमी पडते, नाहीतर नाम आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी फरक पडतो की नाही हे सुद्धा ठरवण्याचा जो विषय आहे तो आपणच ठरवतो आहोत, हेही लक्षात ठेवावं. तर कदाचित आपली सुद्धा ठरवताना चूक होऊ शकते. आपल्याकडे फरक पडत असतो पण तो लक्षात येत नाही. काही वेळेला मी सकाळी मगाशी आपल्याकडे थोडं वर्णन येऊन गेलं काळाचं, तर त्यामध्ये आपल्याला एक उदाहरण आठवत असेल की बाळ मोठं होतं पण ते घरातल्यांच्या लक्षात येत नाही. जो 6 महिन्यांनी वर्षांनी येतो तो ओळखतो, अरे वा छान, बाळाची प्रकृती चांगली झाली, वाढ चांगली झाली, असं नंतर पाहणारा, मध्ये ज्यांनी एक 15 दिवस, महिना, 2 महिने पाहिलेलं नाही त्याच्या लक्षात येतं. तर तसं कोणाच्या लक्षात येते का याच्यावर हा अवलंबून आहे. तर मग आपल्यातले जे फरक आहेत ते असे कुठे लक्षात येतात का किंवा येऊ शकतायत का असं त्यांना विचारायला काय हरकत नाही. हा प्रामाणिकपणाचा भाग आहे आणि आपल्याला खरोखरच बदल घडवून आणायचा आहे अशी जर इच्छा असेल तर तळमळीचा साधक हे सांगू शकेल, एवढंच मला म्हणायचं आहे. आता हा प्रश्न नाम घेण्याच्या गतीबद्दल आहे. संथ गतीनं म्हणजे 3.5 ते 4 मिनिटात एक माळ या गतीनं नाम घेताना एकाग्रतेचा, शांततेचा अनुभव मिळतो. परंतु उपलब्ध वेळेत संकल्पित जप पूर्ण होत नाही. जप 2 मिनिटात एक माळ या गतीनं करणं सरावानं शक्य झालं आहे, परंतु त्यात थोडी घाई होते, तो अनुभव मिळत नाही असं वाटतं. नामाचा उच्चारही कधी नीट होत नाही असं वाटतं. अनेक साधकांना त्यांचा अनुभव विचारला असता 10 ते 12 मिनिटात 1000, इथपासून ते 40 ते 45 मिनिटात 1000 इथपर्यंत विविधता आढळते असं दिसतं. तेव्हा 1 तास जप करताना विशिष्ट संख्यात्मक ध्येय गाठणं आणि कमी जप होऊनही शांततेचा अनुभव घेणं यात अधिक काय योग्य आहे? अजून पुढे बरंच आहे. कमी जप होऊन शांततेचा अनुभव घेणं हे अधिक योग्य आहे. संख्या शेवटी शांततेसाठी आहे, त्यामुळे आपण हा विचार मनाशी ठेवायला हरकत नाही. आपल्याला साधायचं आहे काय? आपल्याला चित्ताने शांत व्हायचं आहे. एक शांत झालो तर बाकी सगळ्या गोष्टी साध्य होतील, पण अशांत असलो तर कितीही जपाचा ढीग लागला तरी त्याचा काय उपयोग होणार नाही हे आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे हे इथेच उत्तर याचं एवढ्या भागाचं होतं. तसंच नामाच्या उच्चाराला आणि स्मरणाला लागणारा वेळ भिन्न असल्यामुळे असं होत असल्यास स्मरण
दृश्य, श्राव्य किंवा आणखी कसं नेमकं अपेक्षित आहे याबद्दल मार्गदर्शन करावं. नामाच्या बाबतीत दृश्य, श्राव्य आणखीन काही विचार करायचं कारण नाही. नाम घेत राहावं. नामाला बाबतीत श्राव्य एकच बाजू आहे की आपलंच नाम आपल्या कानाने ऐकावं एवढं महाराज म्हणाले. तेवढं आपण लक्षात ठेवलं तरी चालेल. त्याचा उपयोग एकाग्रतेसाठी आहे. आपली संख्या जी आहे त्याच्या संबंधित ते नाही आहे. ते एवढ्यासाठी आहे की हे मी जरी घेत असलो तरी बाहेरून माझ्या कानात इतर आवाज आदळत असतात, तर त्यांना एक प्रतिबंध व्हावा आणि माझी एकाग्रता वाढावी म्हणून मीच नाम घेतलेलं माझ्याच कानाने ऐकावं हा खरं चांगला मार्ग आहे. मीच नाम घ्यावं, माझ्याच कानाने ऐकावं, म्हणजे निदानी तर विचार डोक्यात येत नाहीत. त्या विचारांना प्रतिबंध करण्यासाठी हा मार्ग सांगितलेला आहे. त्यामुळे तो जो श्राव्य आहे तो एवढ्या पुरता आहे. आम्हाला दृश्य अशा स्वरूपाचं किंवा आणखीन कुठलं आपल्याला तरी विचार करण्यासारखं अंग येत नाही. त्यामुळे आपण असं केलं तरी चालेल. विशिष्ट संख्यात्मक ध्येय गाठणं हे आपल्याला संख्यात्मक काम करण्याची सवय झाली म्हणून संबंधित आहे. आपल्याकडे काहीच नसेल उद्दिष्ट, काय झाले, आपण आपला स्वतःचा प्रवास पाहावा. म्हणजे आता हा ज्यांचा प्रश्न आहे त्यांच्यासाठी सांगतो की आपला स्वतःचा जीवनाचा प्रवास पाहावा. आपण आता ज्या अर्थी हा प्रश्न विचारला, साधारणपणे आपण वेगवेगळ्या टप्प्यातून परीक्षा देत आत्तापर्यंत आलेले असो. मी उदाहरण म्हणून फक्त सांगतो, तेवढंच लक्षात घ्यावं. उदाहरण म्हणून सांगतो की आपल्याला जूनपासून अभ्यास करायची सवय आहे की मार्च एप्रिलमध्ये अभ्यास करायची सवय आहे, त्यावर हे अवलंबून आहे. जर आपल्याला जूनपासून रोज 2 तास अभ्यास करायची सवय असेल तर आपण गुणवत्तेवर लक्ष द्या. जर आपल्याला मार्च एप्रिलमध्ये किंवा जानेवारीनंतर अभ्यास करायला लागायची सवय असेल तर आपण संख्या लावून धरा. कारण आपल्याला जवळ उद्दिष्ट असल्याशिवाय काही करण्याची सवय नाही, अशी चित्ताचा स्वभाव आहे. त्यात आपली चूक नाही, पण चित्ताचा स्वभाव आहे की समोर तारीख आल्याशिवाय आपल्याकडे शेवटचे 30 तारखेला 15 जून 15 सप्टेंबर काय ते असतात ना तारखा वगैरे वेगवेगळ्या, तर त्या तारखांना प्रचंड गर्दी असते. त्या आणि आदल्या दिवशीच्या तारखांना असं काही लिहिलं नाही की आधी भरू नये म्हणून, पण तरीसुद्धा माणसं ते शेवटच्या क्षणी किती 14 ना, मग 13ला जाणार, 15 ना, मग 14ला जाणार, असं जी आपल्याला सवय झाली. त्यामुळे उद्दिष्टांची सवय घेऊन काम करण्याची मनाला सवय झाली. तर त्याला काय करावं, त्या सवयीचा फायदा आपण नामासाठी घेतो आता, तर तो घ्यावा. मग त्यासाठी ही संख्या दिलेली आहे. तर संख्येमध्ये जर आपल्याला अडचण निर्माण होत असेल काही अशी की त्याच्यामुळे आपलं लक्ष लागत नाही, उच्चार नीट होत नाही, तर त्यापेक्षा उच्चार महत्त्वाचा आहे. त्यापेक्षा आपल्याला साधणारी एकाग्रता महत्त्वाची आहे. त्यामुळे चित्तावर होणारा परिणाम महत्त्वाचा आहे. तर मनुष्य शांत असणं हे जास्त गरजेचं आहे. तो नाम किती घेतो यापेक्षा तो शांत किती आहे. कारण एका शांततेवर निर्णय अवलंबून आहेत, एका शांततेवर एकाग्रता अवलंबून आहे, एका शांततेवर अभ्यास अवलंबून आहे, एका शांततेवर घरातले संबंध अवलंबून आहेत. हे सगळं आहे ना, ते त्या मूळ शांततेतून येतं. म्हणून आपण शांततेवर भर जास्त द्यावा. फक्त यामुळे आपलं एकूण जपाचं नुकसान होत नाही ना, किंवा जप आपल्याकडून राहतोय असं होत नाही ना. रेंगाळणं, जसं पळवणं चांगलं नाही तसं रेंगाळणंही चांगलं नाही. आपण वाहन चालवताना पाहतो, फार रेंगाळायला लागलं तरी त्रास वाटतो आणि फार पळवायला लागले तर भीती वाटते. दोन्ही बाजूने आपल्याला वाहनांचा अनुभव आहे ना, तर त्याची एक गती आहे. तर ती विशिष्ट गती निर्माण होईपर्यंत आपण थोडा काळ हात प्रयोग करावा लागेल, मग आपलीच गती आपल्याला सापडते. तेव्हा सर्वसाधारण श्वासाची जशी नाडी आहे, 60ही चालते आणि 80ही चालते, ह्या दोन्ही 78ही चालते. ह्याच प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे गती वेगवेगळी आहे. 72 ही सुद्धा आयडियलच आहे आणि 70 ही आयडियलच आहे, 64 ही आयडियलच आहे, 80 सुद्धा 78 सुद्धा आयडियलच आहे. पण त्याच्या मेटाबॉलिझम प्रमाणे ती चालते. मग ती आपल्या मेटाबॉलिझमला कुठली चालते त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. मग ती शोधण्यासाठी थोडा वेळ द्या. तर एकदा वेळ दिलात की आपल्या लक्षात येईल की हे आता जमलेलं आहे काम, आता जमलं ते काम. तर तसं हे जे काम आहे ना, ते थोडं जमण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. तो दिला की आपल्याला आपले प्रकृतीचं काय आहे, साधनेचा आपल्या प्रकृतीशी सुसंवाद पाहिजे. दुसरा, मनोप्रकृतीशी सुसंवाद पाहिजे. आपल्या साधनेचा आपल्या शरीर प्रकृतीशी आणि मनोप्रकृतीशी संवाद असावा. एवढं आपल्याला एक सूत्र म्हणून या निमित्ताने देऊन ठेवतो. गायत्री मंत्राचं आध्यात्मिक साधनेस पूरक अर्थबोध व्हावा. काय आहे की चांगला आहे, विचार चांगला आहे हा. मंत्राच्या बाबतीत महाराजांच्या काळात सुद्धा गोष्ट आपल्याला माहिती आहे की ते पिशाच्या योनीत असलेलं सुद्धा अर्धा मंत्र म्हणे. सगळे वेद बाकी खडाखड म्हणून दाखवी, पण गायत्री मंत्र म्हटलं की अर्धा मंत्र म्हणायचं आणि थांबायचं. मग तेव्हा महाराजांनी त्याला विचारलं, एवढं सगळं तुला स्वरासहित म्हणता येतं, पण तो त्या विशिष्ट योनीत अडकला, जाऊन वासनेमुळे विशिष्ट योनीत अडकला
तर त्याला पूर्ण मंत्र म्हणायला सांगितलं की तो म्हणत नसे, अर्धा मंत्र म्हणेन थांबे म्हणून महाराजांनी त्याला विचारलं, अरे हा का नाही पूर्ण म्हणत? तो म्हणला तर हा म्हणलं तर मी भस्म होऊन जाईन ना. म्हणजे ही पिशाच्योनी उत्तर देती. आपण त्याला किती मानता आणि किती नाही हा वेगळा प्रश्न आहे, ती आहे का नाही हा स्वतंत्र विषय आहे. तर त्यामुळे तो अर्धा मंत्र म्हटला की तो म्हणजे त्याचं सामर्थ्य मला या निमित्ताने आठवलं म्हणून ही गोष्ट आठवली, बाकी काही नाही. तर ते आहेच आहे, फक्त आजची परिस्थिती महाराज म्हणायची तशी वेदमंत्रांना किंवा या सगळ्या मंत्रांच्या सिद्धतेला अनुकूल राहिली नाही आपल्या स्वतः सकट. त्यामध्ये खूप गोष्टी आहेत. महाराजांनी ज्या वेळेला आपण जवळजवळ आपल्या जवळपास पुस्तक असेल तर हे जे कोणी विचारलंय त्यांनी अवश्य त्याच्यातला महाराजांची आणि विप्रसभेचा संवाद जो आहे तो अवश्य वाचून पाहावा. त्यात ह्याची उत्तरं व्यवस्थित मिळतात. तर त्यात हे आपल्याला सापडेल की कलिसंतरणोपनिषद काढायला सांगितलं शेवटी, आणि त्यात सांगितलेलं आहे हे की ह्या मार्गाने आपण एका मर्यादेपर्यंत जाणं हेच इष्ट साधना आपल्याला जास्त उपयोगी आहे. त्यामुळे तेच करावं. बाकी त्याचा बोध चांगला आहे, ती सूर्योपासना आहे, तो मंत्र हा द्रष्टे आहेत, विश्वामित्रांसारखे द्रष्टे आहेत, त्याच्यामागे प्रचंड तपश्चर्या आहे, त्याचा परिणाम आहे. तो भूर्भुवः स्वाहा तिन्ही लोकांना व्यापून उरलेला आहे. आपल्या बुद्धीत जिथे सगळा अडचण आहे आज निर्माण झालेली, आज आपण गणपतीला प्रार्थना केली, ते पद आहे आपल्याकडे, ती प्रकाशजे दाविती बुद्धीला प्रकाशजे दाविती म्हटलं आहे. आणि आज बुद्धीत प्रकाश नाही म्हणूनच बाहेर काय अवस्था चालली आहे आपण पाहतो, वाचवत नाही अशी अवस्था आहे, ती त्या बुद्धीमुळे झालेली आहे सगळी. आणि ती भ्रष्ट करणं हे कलीचं कार्य सुरू आहे. तर तिच्या विरोधात आपल्याला ती शुद्ध करणं एवढंच काम आहे. त्या कामी हा मंत्र उपयुक्त आहे. ज्यांना तशा तऱ्हेची अनुकूलता असेल त्याला आहार आहे, विहार आहे, सगळे जे बाकीचे मिता व्यवहार सांगितलेला आहे तो ज्यांना शक्य आहे त्यांनी ते करावं. त्याचा अर्थबोध एवढाच आहे की सूर्याला आवाहन आहे आणि आपल्या बुद्धीमध्ये प्रकाश देण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे त्याला उद्देशून हे आवाहन आहे. त्यात हे जे 3 लोक म्हटले त्याच्या तपशिलात मी जात नाही, पण त्या सगळ्या बाबतीचा अनुभव आपल्याला येतो. निदान 3 अवस्थांचा अनुभव आपल्याला येतो. या सर्व अवस्था प्रकाशित करण्याचं सामर्थ्य त्यात आहे. तेव्हा बाकीच्या गोष्टी अडचणीच्या असल्यामुळं महाराजांचं सारखं त्यांचं म्हणणं प्रमाण समजून जर चालायचं असेल तर सिद्धमंत्र किंवा तारक मंत्र किंवा जे प्रसिद्ध मंत्र आहेत ते घ्यावे. म्हणजे आपली बाकीची सगळे उपाधी आहेत त्या कमी होतील. काही एक विशिष्ट साठी म्हणजे एखादी संध्या आहे तर त्याच्यासाठी तर 10 गायत्री जप सांगितला तेवढा करावा. आणि उपासनेसाठी आपला जो मंत्र कुठला असेल किंवा आपण मनाने घेतला असेल तर तो रामाचा असेल, विठ्ठलाचा असेल, कृष्णाचा असेल, जो कुठला असेल त्याचा जप अधिक करावा. त्यांनी आपलं काम यापेक्षा कमी नाही, याच्या एवढंच होईल असा काळ आहे. मूळ काय आहे हा वेगळा विषय आहे, आजचा काळ काय आहे हा वेगळा विषय आहे. बरोबर आहे की नाही? की त्या काळात काळाचा संदर्भ सोडून चालत नाही. कुठल्याही याच्यात धर्मात सुद्धा काळाचा संदर्भ सोडून चालत नाही. किंवा विकलेल्या जमिनीमध्ये मिळालेलं धन हे मी जमीन विकत घेतली त्याच्यातल्या धनावर माझा अधिकार नाही असं म्हणणारा विकत घेणारा होता. विकत घेणाऱ्याचं भांडण आहे. आणि ज्यांनी विकलं त्याचं म्हणणं आहे मी तुला सगळं विकलं, ते त्याच्या सकट विकलेलं आहे त्यामुळे ते धन तुझं आहे, असं भांडण पूर्वीच्या काळी होत असे त्या युगात. आता ह्याच्यावरून आपण काळाचा संदर्भ विसरायचा का धरायचा हे आपण विचार करावा. ते असं काही होण्याची शक्यता दिसत नाही ना. मग ह्या सत्ययुगातल्या गोष्टी आहेत. तसं काळाच्या संदर्भातल्या युगाच्या काही गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवूनच या बाबतीत विचार करावा. आपल्याकडील अमृतानुभव प्रथमच अनुभवला, पूर्वजन्मीचं पुण्य म्हणून हे वाटायला आलं. माझा प्रश्न कदाचित जुनाच असेल. नामस्मरण किंवा नामजपानं नक्की कोणती जादू होते? त्यानं काय म्हणायचं आहे ते आपण लक्षात घेऊ. जादू तशी नाही होत. जादू ही कदाचित खोटी असण्याची शक्यता असते, ती कदाचित तात्कालिक असते, ती कदाचित चमत्कृतीपूर्ण असते, ती कदाचित भास असतो, ती कदाचित भ्रम असते. तर अशी जादू नामाने वगैरे काही होत नाही. नामाने जो होतो तो परिणाम जादूमध्ये होतो, ती चमत्कार आहे, भास आहे. तर इथे भास वगैरे काही नाही. आपण इथे खरोखरच मनोवृत्तीने चांगले होतो, कारण इतकी माणसं नाम घेतात त्यामुळे मनोवृत्ती चांगली होते, अनुकूल होते. तेव्हा खऱ्या प्रगतीला अनुकूल वृत्ती निर्माण करणं हा नामस्मरणाचं काम आहे. त्यामुळे ते काम ते करीत असतं. तेव्हा नामाने नक्की आता चांगल्या भाषेमध्ये विचार करू. नामाने सुद्धा जादू होते, नामाने सुद्धा कार्य घडतं. जादू म्हणजे कार्य म्हणायचं. त्यांना नामाने नेमकं काय कार्य घडतं? नामाने कार्य जरूर घडतं. काय कार्य घडतं? तर आपली जर तयारी असेल, कसं आहे
दुसऱ्या कुठल्या तरी मालकाकडे जाऊन त्याचं झाड तोडायचं आहे, म्हणजे तयारीचा प्रश्न आला, त्याचं सहकार्य आहे का, तर हे करता येईल. कुऱ्हाड ही झाड तोडायला समर्थ आहे का नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर जरा अवघड आहे, कारण झाड कोणाचं ह्याच्यावर अवलंबून आहे. होते झाड तोडायला कुऱ्हाड समर्थ आहे, पण झाड आपलं नाही आहे, मग ते कसं तोडता येईल. तर तसं आपली तयारी आहे का, म्हणून मी सुरुवातीला विचारलं. आपली जर तयारी असेल तर नाम मुळावर घाव घालायला समर्थ आहे. मूळ अहंकार, मूळ अभिमान, तर त्याच्यावर घाव घालायला किंवा भगवंताचं विस्मरण हा जो मूळ दोष आहे त्यावर घाव घालायला नाम समर्थ आहे. आणि तीच खरी नामाची जादू आहे. ती जादू जी आहे ती तिथं आहे, तर तेवढं आपण लक्षात ठेवू की ही जादू आहे ती नामाच्या जे मूळ जे विस्मरणाचा जो वृक्ष आहे, विस्मरण झाले सगळं, एकदा स्मरण आलं की नाही की कितीतरी कामं सोपी होतात. कामच मुळात स्मरणावर अवलंबून आहेत आपली. बाजारात मंडई फिरून आलो, मला 4 वस्तू आणायच्या होत्या, त्याची आठवण नाही राहिली, तर पेट्रोलच वाया दिली, यापेक्षा काय नाही. आणि ह्या आयुष्याचं पेट्रोल असंच वाया जातं, तर ते जाऊ नये अशी जर इच्छा आहे तर आपल्याला शेवटी हेच करावं लागेल की स्मरण हा आपलंही पाहिजे, त्याच्यासमोरचं ध्येय. मग हे ध्येय पाहिजे तर घाव घातला पाहिजे. तर आपली तयारी आहे का, म्हणून म्हटलं आपली तयारी असल्यास मुळावर घाव घालायचं सामर्थ्य नामामध्ये आहे, ती जादू करायचं सामर्थ्य नामामध्ये आहे. फक्त नामाचं वैशिष्ट्य हे आहे की आपण जादू शब्द एका चांगल्या अर्थाने वापरला आहे असं समजून मी हे गृहीत धरतो पुढे, की खरोखरच त्यांनी कधी केलं हे सुद्धा कळत नाही, असं झाड तुटून पडतं. एरवीच्या सगळ्या मार्गामध्ये त्रास कष्ट दिसतात, नामाचे कष्ट त्रास दिसत नाहीत, आणि आपल्याला एकदम हे उन्मळून पडले हे लक्षात येतं, हे तुटून पडले हे लक्षात येतं. आता मनासारखं झालंच पाहिजे असं नाही, परमेश्वराच्या इच्छेने होईल ते मला चालेल असं मनापासून म्हणण्याची तयारी मृत्यूपर्यंत सर्व बाबतीत होते. साध्या साध्या गोष्टी अगदी घरातल्या परीक्षा आणि सगळ्यापासून मृत्यूपर्यंत सर्वत्र तयारी होणं हे नाम करू शकतं. तर तसं आपल्याला ते मिळावं एवढी मी प्रार्थना करेन. हे स्थानिक आहे, मी बाजूला ठेवतो. 24 तासांची आवरण उपासना म्हणजे सावधानता असं मगाशी म्हटलं गेलं, खरं त्याचं स्पष्टीकरण करावं. तर आता महाराजांचं मूळ म्हणणं असं आहे की परमार्थ एका शब्दात सांगायचं तर सावधानतेत आहे, तेव्हा सावध असल्याशिवाय काहीच शक्य नाही. म्हणून माणसाची 24 तासांची उपासना सावधानता ही आहे. आता कसं आहे, आपण क्षणभर एक उदाहरण घेऊन फक्त विचार करू की बाकीचं राहू दे, पण झोपलेला माणूस आहे अशी कल्पना करू. एक मनुष्य झोपला आहे, काय एक क्ष नाव आहे त्याचं, आणि आपल्याला त्याला उठवायचं आहे. तर आपण क्ष म्हणून मोठ्याने जर समजा ओरडलो, क्ष म्हणून मोठ्याने ओरडलो तर तो उठून तचकून जागा होतो. य म्हणून ओरडलं तर होत नाही, काहीच नाही केलं तर नाही होत, एक वेळ ढकलून हलवून सुद्धा होणार नाही, पण क्ष म्हणलं की तो जागा होतो. इतकं नामाचं स्मरण माणसाला लागू नये. म्हणजे नामाच्या बाबतीत खरा मनुष्य एवढा सावध आहे, फक्त तो स्वतःच्या नामाच्या बाबतीत आहे, भगवंताच्या नाही आहे, ही अडचण आहे. अडचण इथं आहे. त्यामुळे सावधानते जर आपल्याला शिकायचीच असेल तर झोपेतल्या माणसाला नावाची सुद्धा स्मरण राहतं, सूक्ष्म स्मरण हे झोपेत गेल्यावर सुद्धा जर राहतं तर ती 24 तासाची उपासना नामाची कशी होत असेल हे आपण लक्षात घ्यायला हरकत नाही. तर 24 तासाची उपासना ही यायला हवी असली तर सुरुवात नामातून करायला हवी. हे नाम ज्याचं जास्तीत जास्त चाललंय तेच हळूहळू झोपेत जातात. आता झोपेत किती लोक नामाची स्वतःच्या देवाच्या नाही म्हणत मी, स्वतःच्या प्रॅक्टिस करतात. माझं नाव अमुक आहे, माझं नाव अमुक आहे. दिवसभर ठीक आहे, दिवसभर लोक यांचं नाव घोकत असतील, त्यांना हाका मारत असतील, त्यामुळे त्यांच्या ते लक्षात राहत असेल. मग कोणी नामाचं पहिल्यांदा ठीक आहे, हो काहीतरी नाव आहे म्हणून त्याला 10 वेळा म्हणायला सांगते तुझं नाव हे आहे, तुझं नाव ते आहे वगैरे. लहान मुलाला शिकवत नाही का तसं, हा म्हणजे कोण, तो म्हणजे कोण, असं ते दाखव वगैरे म्हणत नाहीत का. आता ते बबलू कुठे आहे दाखव, हा 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 वगैरे ते चालतं ते तसं. तर काय जे असेल त्या म्हणजे कोण बबलू असलं तर सोडून द्या. तर असं ते करून त्याच्यावर बिंबवलं ना ते, मग हळूहळू ते बबलूवर बिंबलं ते की मी बबलू. आता कुठे लिहिलं याच्यावर काय बबलू म्हणून, काय नाही, पण त्याला वाटतं तसं. आणि त्याला वाटतं म्हणजे हळूहळू लोक सुद्धा तसे हाक मारतात बबलू म्हणून, मग लगेच तो म्हणतो. म्हणजे इतकं ते नातं जुळलेलं आहे त्याचं. आता हळूहळू काय झालं की हे आत इतकं शिरलं की तिथे ते चांगलं स्थानापन्न झालेलं आहे. झोपेत सुद्धा बबलू म्हटलं की बबलू ताड करून. आता ही सावधानता कुठून आली माणसाकडे, एवढी नामाबद्दल येईल का. तर ते नाम जर समजा असंच घेतलं गेलं तर तशी ती पण येईल. हे जितकं झिरपलं आणि आत गेलं तितकं जर हे झिरपलं आणि आत गेलं तर ती येईल. मग ती यावी एवढं फक्त आपल्याला म्हणायचं आहे. तर ते
आता ही उपासना आहे, ही उपासना तर नामातून तर उपासना होतेच आहे, पण तरीसुद्धा एक लक्षात घेऊ की उपासना ही मुळात भगवंताजवळ राहण्याची क्रिया आहे. नाम काय करतं, भगवंताचं स्मरण करून देतं. आता मला जर भगवंताची आठवण झाली, समजा क्षणभर अशी कल्पना करा की इथं महाराज आहे, अशी कल्पना करू आपण, इथे महाराज आहेत, हे बसलेले आहेत आणि आपल्यावर त्यांचं लक्ष आहे, तर आता माझ्या प्रत्येक कृतीला काहीतरी अर्थ आहे. विचार करावा लागेल, बोलताना विचार करावा लागेल, बसताना विचार करावा लागेल, काय सगळ्या संबंधांना विचार करावा लागेल, निर्णयांना विचार करावा लागेल. महाराज घरात आहेत असं हे जे आहे ते म्हणजे उपासना. ते व्हावं, उप म्हणजे जवळ बसण्याची प्रक्रिया आपली. तर तसे आपण जवळ बसलेले आहोत. आता जवळ बसलेले आहोत ते काय देवळात जवळ बसणं किती काळ शक्य आहे? काय 15-20 मिनटं, अर्धा तास, काय ते त्यांची वेळ झाली की कुलूप घालणारच. ते आपण काल बोललोच कशाबद्दल ते, तर तसं कुलूप घालणारच ते. मग आता नामाला कुलूप कोण घालतं? नामाला कुलूप कोणीच घालत नाही. तुमचं तुम्ही घेत बसा, रात्रभर घेतलं तरी चालेल. आता मला सांगा, दिवसभर ज्याने हे केलेलं आहे त्याची अनायासे उपासना सुरू आहे, ती त्याची झोपेत सुद्धा सुरू राहील. म्हणून महाराज म्हणले, जागेपणी जबाबदारी तुमची, झोपेत आणि बेशुद्धीत माझी. किती बरोबर शब्द बोललेत, झोपेत आणि बेशुद्धीत माझे. मग आता एवढं त्यांनी सांगितल्यानंतर, आश्वासन असल्यानंतर 24 तासाची उपासना म्हणजे ही सावधानता आहे. तर ही सावधानता आपल्याला यावी म्हणजे माझ्या प्रत्येक कृतीमध्ये सावध असणं म्हणजे काय की आपण ॲलर्ट, आपल्या भाषेमध्ये ॲलर्ट आहोत, सतत सावध आहोत. तर सावध आहे म्हणजे कृतीवर लक्ष आहे, करणाऱ्यावर लक्ष आहे, करणारा स्वतः जागृत आहे, तर जागृततेचं ते लक्षण आहे. तर जागृत मी कोणत्या अर्थाने आहे? जागा तर मी आहेच आहे, पण भगवंत आहे या अर्थाने जागा नाही. भगवंत जागा आहे या अर्थाने जागा नाही. तर हे मला जागेपण यावं की रामही जागा आहे, घरामध्ये महाराजही जागे आहेत, विठ्ठलही जागा आहे, असं जर वाटत राहिलं तर होणारे कृतीवरचे परिणाम म्हणजे उपासनामय जीवन होईल. तर ते व्हावं याच्यासाठी ही उपासना आहे. बाकी आणखीन तपशील केव्हा तरी बघू. हे जग हे माया आहे. अरे बापरे, हे खरंच की आत्ताच हे सर्व मायाजाळ आहे हे कळतं. ते सर्व सोडून संन्यास घ्यावा असं वाटतं. जरा क्षमा करा, असं काय करू नका. पण पुन्हा जाणीव होते की आपलं प्रारब्ध आपल्या पुढे आहे. मग ठीक आहे, तर आपली कर्तव्य आपल्याला म्हणजे मला स्वतःला पार पाडायची आहेत. अशा अवस्थेत काय करावं? हे जग हे माया आहे कळलं ना, मग आता माया हे लक्षात ठेवून कर्तव्य करावेत. हे सोपं होतं. ही माया आहे. आपलं जे काय जीवन आहे ही मायामय आहे आणि हे खरं नाही आहे. करायचं आहे पण खरं नाही आहे. बरोबर आहे की नाही? एखादा मनुष्य असतो, त्याचा स्वभाव आपल्याला कळतो. मग स्वभाव कळला तरी काय वागायचं थांबवता येतं का? नाही. एखाद्या घरातल्या कोणीतरी बाई असतात, नातेवाईक वगैरे असतात, नणंद असते, भावजाई असते, स्वभाव आपल्याला माहिती असतो. किती केलं तरी चांगलं म्हणणार नाहीत हे माहिती असतं, तरी सुद्धा साडी द्यावीच लागते ना. आता ही माया, माया ओळखून वागलं, दिली, त्यांनी मान मुरडली किंवा नाक मुरडलं काय ते आणि बाजूला ठेवून दिली की बरोबर झालं असं समजायचं. नाही काय आहे तर असं तर बरं न देऊन चालत नाही. न दिलं तर दिल्यावर नाक मुरडतं, न दिल्यावर काय होईल मला सांगा. केवढ्याला पडेल ते. त्यामुळे तसलं काय करायचं नाही. आपल्याला हे सगळं ओळखून कर्तव्य आहे ना. ते आता मुलीचं लग्न आहे ना, मग त्याला साडी दिली पाहिजे, तर आता दिली पाहिजे, पण त्यांना ती पसंत पडणार नाही हे आपल्याला माहीत आहे. मग असं जर आहे तर आपल्याला त्यांना दिली पण पाहिजे, पण त्या चांगलं पण म्हणणार नाहीत हे लक्षात ठेवून करणं म्हणजे माया ओळखून वागणं जगामध्ये. तर ही माया आहे. तेव्हा मायेचा आणि अर्थही आपण पाहिलेला आहे. ती माया म्हणजे पूर्ण खरं नाही, म्हणजे त्या काही सगळ्या वाईट नाही आहेत. उद्या आजारी पडलं ते येऊन बसतात उशाशी, नाही असं नाही. किंवा त्यांच्या लग्नात सुद्धा आपल्याला देतात साडी, आपण नाही नाक मुरडत, पण त्या देतात. तर ते करतात त्या, म्हणजे व्यवहार आहे. तेव्हा त्या आहे, व्यवहार आहे. यांची लहानपणापासून बहीण आहे, काय तुमच्या भावाची बायको असेल काय असेल ते, पण ते जे आहे ते आहे सगळं. तर ते असंच लक्षात ठेवून फक्त मूळ मुद्दा एवढाच आहे की हे यात समाधान मिळेल अशी जर आपली समज असेल तर तो नाही आहे. कारण मायेचं ते काम नाही. माया फक्त परमेश्वराकडे बोट दाखवेल, घेऊन जाणार नाही. एवढं लक्षात ठेवलं तर प्रारब्ध म्हणजे ही आपल्याला वाटायला आलेली कर्म आहेत, ती आपल्यालाच पार पाडायची आहेत. आणि संन्यस्त झालो तर कर्मांचा घोटाळा होईल. तर त्यामुळे तसं काही करायची आवश्यकता पण नाही. तर ते न करता आपण आपलं संन्यास घेण्यापेक्षा महाराज म्हणले तसं संन्यस्त वृत्तीनं राहावं. वृत्तीचा संन्यास तो खरा संन्यास असं महाराजांनी म्हटलेलं आहे. वृत्तीचा संन्यास तो खरा संन्यास. तर आपला वृत्तीचा संन्यास, त्यांनी नंतर नाक पुरडलं का पाठीवर थाप मारली का 4 चौघांना दाखवलं का आपलं कौतुक केलं. वृत्तीचा संन्यास, माझं देऊन झालं, आता त्यांना काय करायचं ते करतायत, करू देत त्यांना काय करायचं ते. हा वृत्तीचा संन्यास. तर तो आपल्याला साधावा यासाठीच खरं म्हणजे हे आहे.
विषयातून पूर्ण बाहेर पडणं हे अशक्य वाटतं. आपण अशक्य वाटतं हे अशक्य म्हणू नये. अशक्य म्हटलं की दरवाजा बंद होतो. अवघड वाटतं म्हणावं. त्यातल्या त्यात जगात सगळ्या गोष्टी शक्य आहेत. ईश्वराच्या आड काय येणं शक्य आहे मला सांगा. ईश्वराच्या आड विषयातून बाहेर पडणं म्हणजे ईश्वराच्या आड येतं ना ते, तर ते अशक्य आहे असं वाटतं ना. तर विषयातून पूर्णपणे बाहेर पडणं अशक्य आहे असं वाटतं. तर तसं वाटायचं काही कारण नाही, कारण विषयातून बाहेर पडणाऱ्याला ईश्वराची मदत आहे आणि विषयाला मायेची मदत आहे. ईश्वर हा मायेचा नियंता आहे. त्यामुळे आपल्याला जर त्याची मदत असेल तर हिचा उपद्रव बाळगायचं कारण नाही. शेवटी तो तिचा नियंता आहे. त्यामुळे शेवटी आपण जर त्याचा हात धरलेला आहे तर तो यातून बाहेर काढायला आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही, एवढं नक्की. आणि मनुष्य एक क्षण जरी शेवटचा निर्विषय झाला असला तरी खूप झालं. असं काही तो आयुष्यभर राहील असं राहायला पाहिजे असंही काही नाही. त्याच्या पुढच्या प्रवासामध्ये तो हळूहळू सुटतच जात असतो आणि सुटत जातो. तो ज्या वेळेला शेवटच्या त्याच्या टप्पा येतो त्यावेळेला परमेश्वर म्हणतो, तू इतके दिवस धडपडतोयस, आता तुला नाही जमणार, मी उचलून घेतो, चल. ते जे आहे ना, भागाली या मज वाहतील कडे, बस ते वाहतील कडे, त्याच्यावर विश्वास ठेवून राहिलं तर हे करता येईल. फक्त याच्यासाठी थोडीशी विषयानुकूल जी आपली जीवन पद्धती आहे ती थोडीशी बदलावी लागेल. ती विषयाला प्रतिकूल पाहिजे असं काही नाही, पण अनुकूलही फार नसावी. म्हणजे आपण तेच करीत राहिलो तर तेच करण्याचा सराव होत राहतो आणि त्याच्यासाठी मग ते अवघड जातं. असं जे अशक्य वाटायला लागतं ते त्यामुळे वाटतं. तर अशक्य वाटू नये. अशक्य तर नाहीच नाही. म्हणून तर हेच देव भेटे याची देही जे म्हटलेलं आहे ते त्यासाठीच म्हटलेलं आहे. श्री तुकारामांसह अनेक संतांच्या अभंगातून चरित्रातून त्यांच्या सगुण ईश्वर दर्शनाची ओढ दिसून येते. त्यांच्या सर्व साधनाचा हेतूच जणू ईश्वराचं सगुण दर्शन आहे असं वाटतं. या पार्श्वभूमीवर त्यांचा मार्ग व संतछाया प्रणित साधनेचा पायाही भक्तीचा, हे बरोबर आहे ना? बरोबर आहे. या साम्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे 6वा ध्येयमूल्यांचा सगुणी देव हा असे अशा तऱ्हेची सगुण ईश्वराची कल्पना आहे. आपल्या आरत्या वगळता अन्यत्र सगुण ईश्वर दर्शनाची फारशी चर्चा आढळत नाही. यामागचं कारण काय? तर ईश्वर दर्शनाची चर्चा करण्यात फारसा काही अर्थ नाही, घेण्यात अर्थ आहे. त्यामुळे त्याची फारशी चर्चा आढळत नाही. हे त्याचं पहिलं अगदी प्राथमिक उत्तर. आम्हालाही आनंद, समाधान, शांती यांचीच ओढ वाटते. ईश्वराचं सगुण दर्शन ही फारशी जिव्हाळ्याची बाब वाटत नाही. ही तर फारच चांगली गोष्ट झाली. म्हणजे आपल्याला मार्गाचं रहस्य कळलेलं आहे. त्या आपल्या मार्गाचं हेच वैशिष्ट्य आहे का? आपल्या मार्गाचं वैशिष्ट्य हे आहे की आपण आपल्या मार्गाने चालत असावं. ईश्वराला जेव्हा यायचं आहे तेव्हा त्यांनी यावं आणि दर्शन द्यावं. हेच या मार्गाचं वैशिष्ट्य आहे. मी माझ्या मार्गाने चालत राहणार, त्याला गरज असेल तर तो मला दर्शन देईल. त्याची वाट मी पाहणार नाही, कारण त्याची वाट पाहिलेली माझा मार्ग राहिला तर शेवटी माझ्या हातात मार्ग चालणं एवढंच आहे. ईश्वर उडून आणणं काही माझ्या हातात नाही. आपण त्यात दिलंच आहे तसं की आम्ही काही तुम्हाला आणण्या एवढं तप नाही थोरं, माझ्या हातात एवढं तपही नाही आहे. मग असं असताना मी काय करू? म्हणून ध्येय आणि हे जे दुसरं म्हटलं आहे मूल्य, हेच आपले सगुण देव आहेत असं म्हटलं. कारण एकदा परमेश्वराचं ध्येय ठरलं की त्या दिशेने मार्ग चालत राहणं हेच खरं आपलं काम आहे. आणि म्हणूनच याच्यापेक्षा सुद्धा मला अधिक पसंत पडली ती महाराजांची कल्पना की समाधान हा खरा ईश्वर. अनुभवायला ईश्वर येणारा कोणता? तो अखंड समाधान हा परमेश्वर, अनुभवायला येण्यासारखा परमेश्वर आहे. बाकीच्याचं दर्शन हे कदाचित माझ्या प्रतिमेचं दर्शन असू शकतं, माझ्या मनातल्या प्रोजेक्शन असू शकतं, असंही ते असू शकतं कदाचित. पण समाधानाला काही प्रोजेक्शनच नाही आहे, ती अनुभव आहे. तेव्हा माझ्या मनाला शांतता आहे, समाधान आहे. हा जो आहे हा ईश्वर प्रत्येकाला मुक्त, गरजेचा आणि रोज नित्य अनुभवायला येण्यासारखा आहे. तर ते आपल्यासमोर ध्येय आहे. आणि त्यासाठी जेवढं प्रमाणात सगुण उपासना आवश्यक आहे ती आहेच आहे. आपण सगुण उपासना मानत नाही असं नाही. जरी इथे कुठे काही असं फार मोठ्या मूर्तीने हे ठेवलेलं दिसत नसलं तरी त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या उपाधींची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. आता आपण शोध वाचालच त्यावेळेस ह्याचा काही उलगडा आहे झालेला की हे काय आहे नक्की. तर मनुष्य स्वतः सगुण असल्यामुळं सगुणाची गरज पण आहे, पण सगुणात अडकण्याचा धोका पण आहे. म्हणून आपण सगुणाला फार स्थान दिलेलं आहे. सगुणाची जेवढी गरज आहे
हे एवढी सगुणाची गरज मला पुरेशी आहे. मला एवढ्यावर बाबा महाराजांचं स्मरण होऊ शकतं, एवढ्यावर गुरुदेवांचं स्मरण होऊ शकतं, मामा महाराजांचं स्मरण होतं. ते स्मरण झालं की मामा महाराजांचं सगळं जीवन उभं राहतं. एवढ्या त्यागी जीवनातून मी काय घेऊ शकतो तेवढं मला माझ्या परीनं छोट्या पातळीवर जे करता येणं शक्य आहे ते करायला मिळणारी प्रेरणा पुरते. मग ते त्यांचं काय असेल, ते अभ्यास असेल, त्यांची त्याग असेल, ते जे असतील ते मला पुरतं आणि ते मला करता यावं एवढंच. मग तेवढ्या पुरतं सगुण गरजेचं आहे आणि बाकीचं सगुण हे सगुणाच्या उपाधी वाढवण्याची शक्यता आहे, म्हणून ते आपल्या तिथे कुठे दिसत नाही आणि ते विचारपूर्वकच ठेवलेलं नाही. सगुण आलं, त्याला पूजा आली, मंत्र आला, पुजारी आला, म्हणजे सगळी मध्यस्थ संस्कृती परत आली. इथे काहीच प्रश्न नाही, नमस्कार करायला कोणाची अडचण नाही. बरं, फोटो लावला आहे तेवढा आपल्याला कोणालाही प्रिय आहे, तेवढ्यातून रामाची प्रेरणा घ्यायची ती घेता येते, म्हणून आपण सगुणाचं हे प्रमाण जेवढी गरजेचं आहे तेवढंच ठेवलेलं आहे. साधनेत सातत्य राहत नाही, त्यासाठी काही उपाययोजना करायला पाहिजे हे मान्य आहे. तर त्याला काही नाही, मगाशी म्हटलं तसं मन वाघ मानू नका, काठी उगारल्याशिवाय हे काम होणार नाही, थोडक्यात साध्या भाषेमध्ये. तर त्याला त्याची गरज आहे की थोडं कडक राहिल्याशिवाय साधनेत सातत्य येत नाही, थोडं आपणच कडक राहावं लागतं. मला सांगा, ऑफिसमध्ये एखाद्याने नोकरी पत्करली तर नियमाने हजर राहण्यासाठी तो काय काय करतो? तो सहजपणे नियम पाळतो. तो 11ला ऑफिसमध्ये हजर असतो. 5-10 मिनटं इकडे तिकडे होतील, पण हजर होतो. एकदा त्याने हजर व्हायचं लिहून दिलं, ऑफिसची वेळ कळली की त्यानुसार तो तिथे हजर होतो. जायचं नसलं तर त्याचा अर्ज देईल, फोन करेल. पण ते किती सहज आहे, ही तर प्रपंचातली गोष्ट आहे. उठून जायचं आहे, वाटेत प्रवास आहे, पेट्रोल जात आहे, सगळं खरं आहे, पण तरीसुद्धा तिथे त्याचं सातत्य कसं राहतं याचा विचार मनाशी क्षणभर करावा आणि मग माझ्या साधनेत सातत्य का राहत नाही याचा विचार करावा. नोकरी एवढं सुद्धा माझ्या साधनेला किंमत नाही, नोकरी एवढी सुद्धा माझ्या साधनेला किंमत नाही, म्हणून मला त्याच्यात सातत्य राखता येत नाही. निदान नोकरी एवढं सातत्य जरी त्याला महत्त्व आलं, नोकरी एवढं महत्त्व, नोकरी एवढं केवळ वास्तविक नोकरी म्हणजे काय फार मोठी गोष्ट नव्हे, पण तरीसुद्धा नोकरी एवढं जर महत्त्व त्याला जरी दिलं गेलं तरीसुद्धा साधनेत सातत्य येईल. आणि साधनेत सातत्य ह्याचा अर्थ काही दिवसभर, आता नोकरीत गेलेला मनुष्य 8-8 तास राबतो, 6-6 तास, 8 तास, कोणी 10 तास, एवढे तास राबतो. इथे देवासाठी कुठे देव म्हणतोय 8 तास 10 तास राबा म्हणून? काही म्हणणं नाहीये. नुसत्या स्मरणावर चालले, 5 मिनिटं चालले, 10 मिनिटं चालले, 20 मिनिटं, अर्धा तास, संपलं. एवढीच त्याची अपेक्षा आहे. आता जे मोकळे असतील त्यांच्याकडनं जास्त करणं शक्य आहे ते करत असतील, पण मुळामध्ये देवाची अपेक्षा एवढीच आहे ना. मग एवढ्या अपेक्षेसाठी मला सांगा, ज्याला 8 तास नियमाने करता येतं, नसलं तर अर्ज देता येतो, आपल्याला देवाकडे कधी अर्ज द्यायची वेळ आली आहे का? की आजचा दिवस मला काही शक्य नाही आहे जप करणं, तर हा अर्ज देवासमोर ठेवला, आजचा दिवस सुट्टी घेतो. पण देवाची नोकरीच केलेली नाही, त्यामुळे प्रश्नच येत नाही पुढे. तर देवाची नोकरी समजून करावी, मग आपोआप होतं. डॉक्टर आहेत तर पेशंट आला तर अर्जंट आहे म्हटलं की फोन आला की मनुष्य लगेच निघतो, आहे असं हातातलं काम ठेवून निघतो. कारण काहीतरी तिथे संकट असेल, त्याला काही अटॅक येत असेल, काही त्रास होत असेल तर ताबडतोब मदतीची गरज आहे. तर ते घरी असतील तर ते तिथून तिथे जातात, किंवा तिथे असतील तर पटकन बाहेर येतात, काय असेल ते पाहतात. म्हणजे हे एकदा ते पत्करलं की त्याच्या बरोबरीनं सगळे व्यवहार त्यांचे सुरू होतात. मग तसे मी भगवंत पत्करला कुठं आहे म्हणून सातत्य नाही. भगवंत पत्करला की हा प्रश्न येणार नाही, तर फक्त तो आपण पत्करावा एवढीच विनंती आहे. जेवढा जमतो तेवढा पत्करावा, हेच त्याला उत्तर. किती जमेल? 5 मिनिटं जमेल, मग सातत्य राहील. 5च मिनिटं करायचं म्हटलं की सातत्य राहील. 8 तास जप म्हटलं की 2 दिवस किंवा 3 दिवस झालं साधारण. म्हणजे चौथ्या दिवशी 6, 5, 4, 3, 2, 1 वगैरे वगैरे. मग हळूहळू हे काहीतरी चुकतंच आहे असं वाटून मग ते हळूहळू बंद पडतं. तर तसं काही करायची गरज नाही. 5 मिनिटाचं नाही, महाराज म्हणले तसं अत्यंत कमी असावा पण शाश्वताचा असावा. 1 मिनिट फक्त करावं, पण ते मनापासून न चुकता करणार, म्हणजे त्यावेळेला करणार असं असावं. तर तितकं नाही जमलं, 5 मिनिटं असेल, पण 5 मिनिटं नक्की सांभाळता येतील. तेवढं सातत्य आपल्याला शक्य आहे. मला जे सत्कर्म वाटतं ते दिवसातून एखाद्या वेळेस तरी आपल्याकडून घडावं असं वाटतं, पण दिवस अखेर विचार केल्यास तसं काहीच घडलं नाही असं जाणवतं. याचं कारण शोधू जाता माझं मन, शरीर आणि खिसा हे मला ज्या वेळी संधी होती त्यावेळी मागे ओढीत होते असं जाणवतं. याला उपाय काय? सत्कर्माविषयी थोडं स्वरूप विशद करावं. मुळात 2 प्रश्न ह्याच्यात आहेत. सत्कर्माचं स्वरूप,
सत्कर्म आपण ठरवलंय का, तर एखादं सत्कर्म आपण ठरवावं. सत्कर्म म्हणजे काय हे आपण एकदा ठरवलं नसेल तर ते ठरवून घ्यावं की जे शाश्वत आहे, जे टिकाऊ आहे, जे यादी महाराजांनी दिलेली आहे त्यातलं एखादं सत्कर्म आपण निवडलेलं आहे, ते मला करायचं आहे. ते मूठभर धान्य असेल. अगदी साध्या भाषेमध्ये आपल्याकडे मूठ भिक्षा घालायची पद्धत आहे पूर्वीपासून अशी पद्धत आहे की तांदूळ ज्या वेळेला पूर्वीच्या काळात ज्या वेळेला त्या पातेल्यात घालायचे त्यावेळेला मुठीनं तांदूळ घालत. आज किती मुठीचा भात, 2 मुठीचा भात, आज 3 मुठीचा भात अशी पद्धत होती. घरात किती माणसं आहेत, 3 मुठीचा भात. तर पद्धत अशी आहे की 1 मूठ तिथे ठेवलेल्या पिशवीत घालायची आणि दुसरी मूठ आपल्या 1 मुठीचा भात लागणार असेल तर पातेलीत घालायची, अशी पद्धत आहे. आणि आता ही जी 1 मूठ राहिली त्याप्रमाणे जे झालं ते धान्य आपण कोणाला तरी गरिबाला ते नेऊन द्यायचं, अशी पद्धत आहे. तेव्हा मग ते यज्ञ होतो. इकडे जे चाललेलं आहे त्याचा यज्ञ होतो. मग आता हे सत्कर्म अगदी सहज अन्नदानाचं आहे. आता याच प्रमाणाने असंच व्हावं असं नाही, पण ती जाणीव आहे. या निमित्ताने जाणीव होते. म्हणून मूठ भिक्षा ही खूप चांगली गोष्ट आहे, अगदी सोपी आहे, करण्यासारखी आहे. असं एखादं, मी कुठलं असं म्हणत नाही, पण असं एखादं काहीतरी करावं की आता मी 5 मुठीचा तांदूळ खाणार आहे, 1 मूठ त्याला दिली, अर्धी मूठ दिली समजा अगदी, तरी सुद्धा चालेल, पण ती देण्याची भावना थोर आहे, तिला पर्याय नाही. त्यामुळे ती भावना थोर आहे. आज मी दिवसभरात माझा विनोबांचा आपण आश्रम पाहिला असेल किंवा त्यांचे विचार आपण पाहिले असतील तर ठीक आहे, तिथे काढला जायचा खर्च, दिवसाचा प्रत्येकाचा खर्च किती त्यांनी काढायचा होता. तर त्या काळात त्यांच्या आश्रमामध्ये खर्च 2 रुपये 12 आणे, माझा खर्च 3 रुपये 4 आणे, तो प्रत्येकाने श्रमदानाने मिळवायचा तिथं. आणि मगच त्यांनी आश्रमात राहायचं, तोपर्यंत राहायचं नाही. फुकट खाऊ आश्रमात प्रवेश नाही. त्यांनी स्वतः त्याचा तेवढा खर्च चालवायचा, अशी पद्धत त्यांनी घालून दिली. आजही तेवढ्या प्रमाणात तसे कष्ट वेगळ्या स्वरूपात, आज ते शेतीच्या स्वरूपात आहेत, काही ह्याच्या स्वरूपात आहेत, काही संगणकीय काम आता होतं, पुस्तकांचं काम होतं, काय जे असेल ते जे काम आहे तेवढ्या कष्टाचं ते काम केलं जातं. तेवढ्या कष्टाची मजुरी म्हणून त्याला दिली जाते. त्यामुळे राहणाऱ्याला कधीही अपराधी वाटत नाही आणि त्याचा भार आश्रमाला कधी पडत नाही आणि त्यासाठी कोणासमोर हात पसरायची वेळ येत नाही आणि कोणी त्यासाठी काही द्यायची पण गरज लागत नाही. इतकी सुंदर व्यवस्था घालून दिलेली आहे. तेव्हा सत्कर्म ही अशा तऱ्हेची आहेत. मग मला दिवसभराला खर्च किती येतो माझ्या जगण्याला, तो आपण काढावा. मी मगाशी इथे आत्ता बोलता सांगितलं नाही का, 25-30 रुपये म्हणजे डोक्यावरनं पाणी, 30-35 रुपये माणसाचा खर्च आहे खरं म्हणजे. आता मला सांगा, 30 रुपये मी दिवसासाठी खर्च केले, 10% माझे दुसऱ्यासाठी आहेत, 3 रुपये बाजूला टाकायला काय हरकत आहे. एक छोटं सत्कर्म ही कशी असतात, एक छोटंसं काम करावं लागतं आणि ते सातत्याने करावं लागतं. 3 रुपये रोज उचलून बाजूला ठेवीन का 30 रुपये मी माझ्यावर खर्च केले, काय हे आपल्याला कदाचित ही गमती वाटतील, पण ह्याचा उपयोग फार मोठा आहे. तर ते 3 रुपये मी बाजूला टाकलेले आहेत. अशा तऱ्हेचे माझे बाजूला करत वर्षाच्या अखेरीला एवढे झाले, काय 900 रुपये झाले, 1000 रुपये झाले, ते उचलून माझा काहीही जिथे स्मरण कोणी करणार नाही, काही आठवण होणार नाही, कोणी माझ्याकडे पावत्या घेऊन नाही ते ATG खाली मला त्याच्याखाली मिळेल का वगैरे काही नाही, ते देऊन टाकायचे. नेकी कर कोय मिळाल, बस, आपल्याला काही नको त्याच्यातलं परत. अशा ठिकाणी नेऊन ते अर्पण करून टाकेन, मोकळं होईल. नदीत टाकू नका अगदी, पण निदान ज्या ठिकाणी काही चाललं आहे, अन्नदान चाललं असेल तिथे नेऊन ते टाकले. ते झाले की माझा त्याच्याशी संबंध संपला. मला सत्कर्म अशी हुडकता येतील. तर ते खिसा अडवतोय ना, ह्यातले 3 गोष्टी अडवतात. मन अडवतं, शरीर अडवतं, खिसा अडवतो. त्यातल्या त्यात खिशाला कात्री लावणं सोपं आहे, मनाला आणि शरीराला लावणं कठीण आहे. म्हणून ती सांगितली बुद्ध की त्यातली ती शक्य आहे. मग ती धान्याच्या रूपाने जमेल, ती माझ्या खर्चाच्या रूपाने जमेल. आपल्याला काय जमेल, ती तेवढी जमेल. ती त्यातली उचलली आणि हे 5 रुपये माझे आजचे. अगदी कुठे द्यायला रोज उचलून 5 रुपये जायची काही गरज नाही. अहो, परवडत नाही पेट्रोल घेऊन जायचं म्हणजे. ते जायला सुद्धा 10 रुपये पडतात. तिथनं शाहूपुरीवर जायचं म्हणजे, शाहूपुरीतनं गावात जायचं म्हणजे, किंवा देवाला जायचं म्हणजे, तर ते काय करायची गरज नाही. पण माझी जाणीव आहे ती, ही 3 रुपयाची जाणीव मला वर्षाखेरला 1000 रुपयाची जाणीव देईल. त्याच्यावर मी 10,000 रुपये घालून देऊन टाकेन. हे त्यावेळेला तयार होईल. पण ज्या वेळेला माझे 3 बाजूला असतील त्यावेळेला माझा लोभ 3 रुपयाने सुटलेला असेल. लोभ किती रुपयाने सुटला हा महत्वाचा प्रश्न नाही, लोभ सुटला हे महत्वाचं आहे. रोगी बरा व्हायला लागला. आपण म्हणत नाही का, कसे आहेत, पुढे जात आहेत की मागे येत आहेत, तर मागे यायला सुरुवात झाली, हा मग हरकत नाही, मग आता बरे होतील, तसा प्रकार आहे. त्यामुळे खिशाला ही कात्री लावता येणं शक्य आहे की त्याला 3 रुपयाची कात्री लावायची, जास्त नाहीच. आणि वर्षांनी पाहायचं की आपल्यावर परिणाम होतोय का नाही. मग कदाचित 3ची असेल, 30ची असेल का 10ची, हा वेगळा मुद्दा आहे. आपल्याला तसं करता येणं शक्य आहे. आणि मन आणि शरीर हे असं का करतं, तर याचं कारण संस्कारामध्ये आहे मागच्या.
खूप पहिल्यापासून संस्कार झालेले असतात, खूप कष्टमय जीवन असतं एखाद्याचं, खूप कदाचित स्वभाव तसा असतो. पूर्वीच्या काळी रिक्षात बसून बघा म्हातारी माणसं कधी येतात का? शक्यतो ते करणार नाही. आम्हाला सांगावं लागतं. इथे काही वृद्ध मंडळी येतात, मी पाहतो, त्यांना मी मुद्दाम भेटून सांगतो, वाटलं तर मी रिक्षाचे पैसे देतो, पण त्यांचं ते म्हणजे रिस्क वाटतं त्यांच्या येण्यामध्ये. त्यांनी येण्याचा आनंद आहे, पण त्यांचं ते रिस्क वाटतं म्हणून त्यांना सांगतो, त्यामध्ये धोका वाटतो म्हणून त्यांना सांगतो की तुम्ही रिक्षा करून या, वाटलं तर रिक्षाचे पैसे मी देतो, पण तुम्ही उपासनेला येतात चांगली गोष्ट आहे, घरी उपासनेला यावं, ही कोणी येऊ नये असं आहे का? घरी अवश्य यावं, पण त्याची काळजी वाटू नये, धडपडत जायला होतं, हे होतं, बाहेर लाईट नसतो, तर अशा वेळेला आपलं तुम्ही रिक्षा करून येत जावा. पण त्यांच्याकडून सहजपणे रिक्षा का केली जात नाही अशी मी त्यांच्याबरोबर चर्चा केली. तर ह्या असल्या 100 रिक्षा करतील एवढे त्यांच्याकडे ऐपत आहे. 100 काय 1000, अगदी उरलेलं संबंध आयुष्य त्यांनी रिक्षा करीत राहिले तरी सुद्धा त्यांना काय कमी पडलं. अशी किती व्यक्ती मी पाहिलेली आहेत. त्याने अगदी आयुष्यभर त्यांनी रिक्षातून फिरायचं ठरवलं तरी त्यांना ते पूर्ण शक्य आहे अशी माणसं आहेत, पण ती चालतच जातील. याचं कारण मनावरचे लहानपणचे संस्कार आहेत. लहानपणी रिक्षा बघायला सुद्धा मिळणं कठीण होतं. अशा तऱ्हेच्या संस्कारात वाढलेल्या माणसाला चटकन पाय उचलून रिक्षात ठेवायचं हे जमत नाही. ह्याच्यात मन आणि संस्कार त्याच्यावर झालेले ते आड येतात. तर आता परिस्थिती आहे ना तशी, आपण चैन तर नाही ना करत. धडपडून दुसऱ्याला त्रास होण्यापेक्षा, आपण जाग्यावर बसण्यापेक्षा आपण रिक्षात बसलं तर 25 रुपयाचं काम आहे. धडपडायला आणि मनाच्या ताब्यात जायला गेलो आणि संस्कारांना बळी पडलो तर कदाचित 25,000 रुपयाचं काम लागेल. आपल्याला माहिती आहे ना. मग हे काम लागू नये म्हणून तरी निदान 25 रुपये त्या रिक्षाला दिलेले बरे की नाही, खरं सांगायचं तर हे करायची तयारी मनाची असली म्हणजे आपोआपच हे जे मनाचा अडथळा आहे तो दूर होईल. तर अशी संधी आपण घ्यावी. त्याचप्रमाणे शरीराला सुद्धा कष्ट केलेले असल्यामुळं कुठलीही गोष्ट अशा तऱ्हेनं सोडून द्यायला जमत नाही. कारण शरीराने कष्ट करून प्रत्येक गोष्ट मिळवलेली असते, त्यामुळे ती त्याला सोडून द्यायला जमत नाही. म्हणून असं होतं. तर हे आपण लक्षात घेऊन ही मुद्दम याचा ह्याला सुद्धा काय असतं, याला एक निश्चित रूपरेषा लागते. मला हे करायचं आहे, काय अडवतं? मन अडवतं. मनाच्या संबंधी काय ठरवलंय ठरवून घ्यावं. शरीर अडवतं, शरीराच्या संबंधी काय ठरवलंय ठरवून घ्यावं. आणि मग शेवटी हे खिशाच्या संबंधी काय ठरवलंय ठरवून घ्यावं. आणि मग ते त्याप्रमाणे पुढे इम्प्लिमेंटेशन, दॅट्स ऑल इम्प्लिमेंटेशन बस. आणि महिन्याने बघतो की काय झालं. मध्येच कुठेतरी शरीराने मनाने बाजूला नेलं का मला, ते बघण्यासाठी त्याच्यासाठी तो आढावा आहे. तो घेतला की आपल्या लक्षात येतं, अरे आपण ठरवलं पण पुन्हा कच खाल्ली परत 15 दिवसांनी, पुन्हा जातोय चालत परत आणि धडपडत येतोय, तर नाही चालणार, जाऊ दे. आणि शेवटी असं असतं, बाहेरची परिस्थिती पाहिली तर आपल्या लक्षात येईल की कोण कोणाला किती फसवतो याच्याशी माझा काय संबंध नाही. तो काय मी विचार इथं आत्ता करत नाहीये, कारण तो विषय नाहीये. पण एक नक्की की अनेकदा 2-2, 3-3 तास रिक्षासाठी नंबर लावून बसलेले रिक्षावाले सुद्धा असतात. तर आपल्या त्या रिक्षाने कदाचित त्याचा 1 दशांश प्रश्न का होईना दिवसातला सुटलेला असेल, असाही विचार करावा. आपल्याला नाही एवढी वेळ येत असं निदान जे परिस्थिती ज्यांची चांगली आहे त्यांनी तरी विचार करावा निदान की ही शक्य आहे. ते किती चांगले वाईट असवता फसवतात, अमकं तमकं वगैरे सगळं काय नको सबबी आहेत त्या सगळ्या. आपल्याला करायचं नाही हे खरं आहे, तर तसं नको करू. आपण असं करू शक्यतो की मला करायचं ना, मी करेन, तो सांगेल ते त्याला देईन, निघून येईन, असं होईल. त्याच्या आधी आपल्याला ते शक्य नसेल, दिवसा उजेडी मी जाईन, हा प्रसंगच येऊ देणार नाही. म्हणजे दुसऱ्याला तोशीच नाही पडणार, त्रास नाही होणार, असं मला करता येणं शक्य आहे. दुसरं, संत मोक्ष प्राप्त असतात, त्या संदर्भात पुनर्जन्म, अवतार, अंश असणं यातला फरक कृपया सांगावा. संत मोक्ष प्राप्त असतात ते संत महापरिदेही आले तसे ते प्रारब्ध घेऊन जन्माला येतात आणि आपल्या पूर्ण प्रयत्नांती ध्येय ठरवून ते मुक्त होऊन जातात. हे त्यांचं स्वतःचा भाग आहे. त्यामुळे त्यांना पुनर्जन्म हा विषय संतांना नाही, पुनर्जन्म नाही. आता राहिला अवतार आणि अंश. अवतार हे स्वतःच्या इच्छेने खाली येतात, अवतरू खाली येणं, तर त्यामुळे ते आपल्या इच्छेने खाली येतात आणि त्यांच्या इच्छेने अवतार समाप्ती करतात. त्यांचे विषयच स्वतंत्र आहे. आणि काही अंशावतार असतात. अंश इथे म्हटलं आहे तर अंशावतार म्हणायचं असावं. अंशावतार आहेत आपल्याबरोबर, जसं मारुती आहे इथे, तर राम आहे, अवतार आहे तिकडे, हा अंशावतार आहे त्याच्याबरोबर. कारण त्याच्या बरोबरीनं त्याचं काम करायला खूप मदत लागते. एक भगवंत आला आणि सगळं काम झालं असं नसतं, त्याच्याबरोबर भगवंताची एक प्रभावळी येत असते सगळी. तर ती जी प्रभावळी येते ती वेगवेगळ्या व्यक्तींच्या रूपाने येते आणि मग एक मोठं कार्य आकाराला आलेलं आपल्याला दिसतं. खऱ्या अर्थाने चांगलं
आकाराला आलेलं दिसतं, म्हणून हे सगळे यावे लागतात. तर तशा तऱ्हेचं हे स्वरूप आहे. बाकीचे पुनर्जन्माच्या चक्रामध्ये अडकत असतात, दरवेळेला शुद्धीचे अधिकाधिक प्रयत्न करतात, शुद्ध होत जातात, मग हळूहळू 50, 60, 70, 80, 90, 95, 99 करीत जातात आणि शेवटी एखाद्या कुठल्या तरी राहिलेल्या प्रारब्धासाठी जन्माला येतात. म्हणून एखाद्याच्या ठिकाणी 5व्या वर्षी अत्यंत उत्तम भगवंताची बुद्धी असते, जी आपल्याला अशक्य आहे निर्माण करणं. 50व्या वर्षी अशक्य आहे अशी बुद्धी महाराजांच्या ठिकाणी 12व्या वर्षी आहे. 12व्या वर्षी वैराग्य येईलच कसं? कुठल्या सिद्धांतात बसतं हे? कुठल्या आपल्या शास्त्रज्ञ सांगतो, मेंदूचा शास्त्रज्ञ सांगू शकेल का की 12व्या वर्षी अशा तऱ्हेचा प्रोग्राम मेंदूमध्ये आहे म्हणून? तो आहे, कारण तो पूर्वजन्माचा आलेला आहे, तो घेऊन आलेला आहे. त्याचं 99% काम झालं, पण 1% राहिला, तो पुरा करण्यासाठी तो आज आला आहे. असाच कदाचित दुसरा 90वाला असेल, कदाचित तो 80वाला असेल. तसं तो पुनर्जन्माच्या ह्या चक्रामधलं काम आहे. आता इथे उरलेलं 1% काम केलं की त्याच्या दृष्टीने देहाची किंमत संपलेली आहे. आता जे आहे ते काय भगवंताच्या इच्छेसाठी जगायचं आहे. देह संत आले महिवर, आता ठीक आहे. त्याच्यानंतर जे काय त्यांना करायचं आहे ते भगवंताला जे करायचं आहे ते करायचं आहे, बाकी त्यांना स्वतःला काहीच करायचं नाही. आता असं होऊ शकतं. म्हणजे टोटल अनलर्निंग प्रोसेस, थोडक्यात अनलर्न झालेलं आहे. मेंदूचे सगळे पार्ट्स आता मोकळे आहेत. तुम्ही काय भरणार आहात ते कोण भरणार? हे नाही स्वतः भरणार, आम्ही रोज मेंदूत भरतो सगळं. ते काही भरीत नाहीत. म्हणजे तात्यांना विचारलं होतं एकदा, पडल्या जागी तात्यांना डुलकी लागली. म्हणजे आता इथे सो लागली असेल तर का माहीत नाही हो, ते सो एखाद्या तयारीचा असतो माणूस, नाहीच नाही. खरं सांगायचं तर मध्ये जरा चहाचा ब्रेक पाहिजेच होता म्हणतात. तर काय होतं की तात्यांना असं बसल्या जागी, म्हणजे किती माणसं भेटायला आलेली, किती व्यवहार, किती हे सगळं, पण जरा एक 10 मिनटं त्यांना मिळाली मध्ये की त्यांना डुलकी लागेल लगेच. तेव्हा त्यांना विचारलं होतं की हे काय आहे हे? एकदम तुम्ही एकदम जरा पडले, आडवा होतो म्हणायचे, आडवे झाले की लगेच त्या झोपलेच समजा, आणि किती 10 मिनिटांनी काम आहे, 10 मिनिटांनी उठून लगेच टक्क उठून कामाला तयार, परत काय महाराज मंडळाला आलेले लोक भेटायचे वगैरे सुरू लगेच. तर ते असं कसं शक्य होतं? ते म्हणाले हे रिकामं असतं. मेंदू पूर्ण रिकामा आहे, कसलंही बंधन नाही, कसलीही ओझी नाहीत. आपल्या डोक्यावर ओझी असतात म्हणून झोप लागत नाही, आणि म्हणून मग ते गोळ्या लागतात. तर त्याची ती ओझी असतात, ती त्यांची रिकामी असतात, ते तिथे काही नाही आहे, ते टोटली फ्री. आपली हार्ड डिस्क असते ना, तशी हार्ड डिस्क टोटली मेंदूची फ्री आहे. त्यामुळे ती फ्री करायला एक कुठेतरी घर राहिलेलं असतं रिकामं. एखाद्या हे चौकट राहिली तेवढी ती मोकळी गेली की ते मोकळे झाले. आता काय करायचं? आता गुरुनी सांगितले की रामनामाचा प्रचार कर. त्यांनी एक प्रोग्राम करून दिला. आता इट हॅज टू बी इम्प्लिमेंटेड, इट्स ऑल. काय जे व्हायचं ते आता होईल. द्यायचं द्यायची कोण काळजी करतो? द्यासंबंधी प्रोग्रामच नाही आत काही. त्यामुळं त्याच्यावर संकट आली काय, तो ह्याच्यात सापडला काय, कोणी दिकटाचे लाडू घातले काय, काय काय तिखट बिकटे काय आहे, हे सगळं मेंदूला जाणवलं तर. नाही तर काय आहे? नाही तर काही नाही. मग काय, बुंदीचा लाडूही सारखाच आहे, तिखटाचा लाडूही सारखाच आहे. प्रोग्रामिंगच नाही आत काही, सगळं मोकळं केलेलं आहे. मेंदू सगळा मोकळा असल्यामुळं तिथं अशा तऱ्हेच्या काही संवेदनांचा काही फरक नाही आहे. हे ऐकायला बरं आहे, असलं काही करायचं नाही किंवा करू नये, पण ज्यांचं काय होतं ते समजून घ्यायचं विचारलंय म्हणून हे सांगितलं असं. तर आता मोक्षप्राप्तीच्या परीक्षेचा निकाल किती कडक लागतो, बापरे. चाल खरोखर काय आहे, अन्याय करण्यात लोकांच्याच अर्थ नाही. आपण जमलो आहोत, छान आहे, चांगली गोष्ट आहे, वाटतंय ते. परीक्षेचा निकाल किती कडक लागतो आणि त्याचं पासिंग पर्सेंटेज किती काही, म्हणजे चांगलं आहे हे, चांगलं आहे. शंका येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, विचार केल्याचं ते लक्षण आहे. कारण शेवटी मोक्षप्राप्तीसाठी सगळी धडपड चालली आहे ना मुळात आपली. आपण इथं उद्धारासाठी जमलेले आहोत, त्याचं साधन नाम, म्हणून ते आपण जास्तीत जास्त घेतलं. अगदी लॉजिकल आहे सगळं, काही त्याच्यात चुकीचं नाही विचारलं, चांगलं विचारलंय. तर ते फक्त कारण आपल्यालाही कळलं पाहिजेच ना. उद्या समजा तर ते CET सारखं असलं, म्हणजे JEE वगैरे असलं, तर उगाच तिकडे जाण्यात काय अर्थच नाही ना. आपण होय की नाही, उगाच कशाला डोकं कोडून घ्या आणि आपला खर्च करा. त्यापेक्षा आपलं इथले लोकल कुठे कॉलेज असेल आपलं जावं, तर तुम्ही परीक्षा पास व्हावं वगैरे, इथपर्यंत ठीक आहे. तर हे असं तरी विचारलं, हे बरं झालं. मोक्षप्राप्तीच्या परीक्षेचा निकाल किती कडक लागतो आणि त्याचं पासिंग पर्सेंटेज किती असतं. तर आता काय सांगू, आता हे सगळं मलाही समोर अचानकच त्यांनी सगळं ठेवलेलं आहे. पण खरं सांगू का, मोक्षप्राप्तीच्या परीक्षेचा निकाल किती कडक लागतो ह्याच्यापेक्षा बसणारे किती असतात हाच खरा प्रश्न आहे. मोक्षप्राप्तीचा निकाल अत्यंत सुंदर लागतो, छान लागतो, आणि जवळजवळ त्यासाठी बसलेल्या सर्व प्रामाणिक लोकांना पासिंगची संधी असते.
तो कडक नाही आहे. बसणारे कमी आहेत ही अडचण आहे. कारण काय होते, तुम्हाला बसणारे कमी आहेत म्हटल्यावर कदाचित असं वाटेल मी काहीतरी आपलं हे गंमत केली आहे. तर गंमत नाही आहे. आपण बाबांचा आनंद साधना वाचलेली लोक असाल, बऱ्याच लोकांनी वाचला असेल. तर एक प्रसंग असा आलेला आहे की तो पैसा हातातला ज्या वेळेला सगळा संपला त्या क्षणी पण असं वाटलं की आता हे आधार सुटला. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेला हा समजा आपल्याला अनुभव येईल, समजा भगवंताचा अनुभव आला, तर तो घ्यायला आपण असणार का? कारण आपण मेल्याशिवाय म्हणजे चांगल्या अर्थाने गेल्याशिवाय, मनाने गेल्याशिवाय तो अनुभव येत नाही. मग मनाने जर जायचं तर मग तो जो आनंद प्राप्तीचा अनुभव आहे तो कोणाला येणार? तात्विक प्रश्न आहेत. त्यांची बैठक तात्विक असल्यामुळं ते तात्विकदृष्ट्या विचार केला त्यांनी की हा अनुभव कोणाला येणार, आणि तो जर मला येणार नसेल तर मग कशाला करायचं, कुठून डिस्ट्रॅक्ट व्हायला होईल सांगता येत नाही. ह्या विचारामध्ये असे गमती आहेत सगळ्या की कुठून डिस्ट्रॅक्ट व्हायला होईल हे सांगता येत नाही असं होतं. त्यामुळे जर समजा भगवंताचा अनुभव म्हणजे मोक्ष मिळणारच असेल, आणि तो समजा मोक्ष म्हणजे समजा तो अनुभवायला जर मीच शिल्लक नसेल तर त्याचा मला काय उपयोग? म्हणजे अजूनही ते मीच्या भाषेमध्येच आहे सगळं. त्यामुळे बसणारे कमी असतात. म्हणजे म्हटलं ना, ते बसणारे कमी असतात, तर त्याचं पासिंग पर्सेंटेज हे अगदी 100% आहे असं समजायला हरकत नाही. बसणारे किती आहेत ते मात्र काय सांगत नाही, कारण आपण सुद्धा आपल्या एकंदरीत परिस्थितीवरून ते ठरवू शकाल. आपल्या साधनेची चर्चा पूर्णपणे टाळावी का? साधनेची चर्चा टाळणं हे खरोखर चांगलंच आहे. साधनेची चर्चा काय फार करू नये कोणाशी. पण एक आहे की साधनेत आपले काही भ्रम होत असतात, तर ते दूर व्हावे. काही प्रश्न निर्माण होतात, काही अनुभव येतात, तर त्या संदर्भात अनुभवाची काही उलगडा व्हायचा राहतो. त्यासाठी कुणाकडे तरी तो उलगडा करून घ्यायला हरकत नाही, पण सार्वत्रिक चर्चा करू नये. फक्त साधकांकडे, आणि ती सुद्धा अत्यंत क्लोज जे कोणी सर्कल असेल, अत्यंत मर्यादित स्वरूपात, तर तिथं याचा उहापोह करायला हरकत नाही. चर्चा म्हणून नाही, उहापोह म्हणून करायला हरकत नाही. तर त्यामध्ये आपल्याला काही प्रकाश मिळेल एवढ्यापुरतं. जर त्यातून अहंकार वाढत असेल आणि अमुक केलं तमुक केलं असं जर निर्माण काय व्हायला लागलं, तर आपली साधना आपल्या मनाशी असलेली बरी. कारण त्या चर्चेच्या ओघामध्ये काही निघून आपल्याकडे काही मोठेपणा विनाकारण वाटायला येण्याची शक्यता असते. एखादा अनुभव आपल्याला दुसऱ्याला न आलेला आपल्याला आलेला असेल, तर त्याच्यामुळे आपण विनाकारण मोठे ठरवून आपलाच फसगत होण्याची शक्यता असते. म्हणून चर्चा टाळावी असं सांगितलेलं आहे. पण पूर्णपणे टाळावी असं काही सांगितलेलं नाही. ती आपल्या अंतरंग साधकामध्ये प्रगतीसाठी, म्हणजे त्याच उद्देशासाठी ती करायला काही हरकत नाही. आता जुन्या बऱ्या वाईट आठवणीमध्ये न रमणं हे सूत्र तुम्ही वृत्त्यंतर प्रकाशमध्ये सांगितलेलं आहे. ती माणसं समोर आल्यावर जुन्या आठवणी येऊन वाईट वाटणं साहजिक आहे, जे आपण टाळू शकतो त्यांची भेट टाळून. पण कित्येकदा असा अनुभव येतो की ज्यांच्याकडून दुःख किंवा स्पष्टपणे न दाखवलेलं पण आज जाणवणारं हेटाळणीचे किंवा मत्सराचे अनुभव येतात. ते अत्यंत जवळचे नातेवाईकच असतात की ज्यांना टाळणे शक्य नाही, तर त्यांच्या बाबतीत पूर्वीचा राग कसा आवरावा. बरोबर आहे, ह्या व्यवहारात येणारी अडचण आहे. तर जुन्या बऱ्या वाईट आठवणीमध्ये न रमणं हे अशाला लागू आहे की आपण एकटे आहोत आणि जुन्या आठवणी काढत बसलेले आहोत. त्या संबंधात हे सूत्र आहे. मुळात समोर आल्यानंतर पर्याय नाही आहे. समोर आलेल्या माणसाला नमस्कार करणं, हाय हॅलो काय ते तुमचं असेल ते शेकहँड काय ते करणं, ह्याला पर्यायच नाही आहे. तसा तो शेकहँड आहे फक्त. पण शेकहँड काय हात धरून ठेवलेला नाही आहे, सोडून दिलेला आहे. तितपतच ठेवावं. ते शिखरण केलं तर हात धरला, नमस्कार काय तो केला. आजच्या पद्धतीने आता असा म्हणतात म्हणून, नाहीतर हात जोडले हात सोडले की हात सोडले. तसं तर मनुष्य सोडला, त्याचा विषय सोडला असं व्हावं. हे झालं तर हे होणार नाही. आणि हे जे सूत्र आहे ते बऱ्या वाईट आठवणीमध्ये रमण्याबद्दलचं आहे. तर रमायचं म्हणजे आपण जपाला बसलेले आहोत, एकटेच आहोत आणि आपण जुन्या वाईट आठवणी काढत बसलेले आहोत. ते करता करता त्या संबंधी आहे. तर तसं काही करायचं कारण नाही आपल्याला. कारण का तर ती माणसंही समोर नाही आहेत, विषयही समोर नाही आहे. आता आपोआप काही गोष्टी येतात डोक्यामध्ये. आता ते जुन्या घुसून बसलेल्या असतात. इतके सहजी भाडे करूनही जागा सोडत तर आठवणी काय सोडतील पण. एवढं तरी लक्षात ठेवू, जुन्या भाडेकरू आहे म्हणलं तर जागा नाही सोडत, अशी व्यवहाराने घडतं. तर हे तर किती जुने भाडेकरू आहेत मला सांग, किती जन्माचे आहेत आणि त्यात आणि कुणास ठाऊक. तर असं असल्यामुळे ते चटकन जात नाहीत. तर हे आहे. आता हे जे संबंध आहेत त्यावेळेचा पूर्वीचा राग, आता ही जवळचे नातेवाईक आहेत तर त्यांना टाळणं शक्य नाही. तर एक लक्षात घ्यावं की जवळचे नातेवाईक आहेत,
आपण काय आहे, आपल्या अनुभवावरून नातेवाईक जोखतो. आपला त्यांचा जो अनुभव आलेला आहे त्यावर तो नातेवाईक असा आहे असं आपण ठरवतो. पूर्णतः खरं सांगायचं तर मनुष्य वाईट एकही दाखवता येणे शक्य नाही, तसा एकही चांगला पूर्ण दाखवता येणंही कठीण आहे. हे दोन्ही गोष्टी कठीण आहेत. आपल्या अनुभवावर आपण त्याला अनुकूल वेदनीयम सुखम प्रतिकूल वेदनीयम दुःखम असं आपलं झालेलं आहे. संबंधामध्ये जे अनुकूल संबंध आले ते चांगले असं वाटलं, जे प्रतिकूल आले ते वाईट आहे असं वाटलं. तर ती माणसं वाईट ठरत नाहीत, तो अनुभव वाईट ठरतो. उद्या चांगला अनुभव त्याच नातेवाईकाने दिला तर त्यांची आठवण करणार का, असा प्रश्न आहे. त्यामुळं त्यांच्या ठिकाणी चांगलं आणि वाईट दोन्ही वागण्याची शक्यता आहे. फक्त त्यातली आपल्याशी संबंध आलेली फक्त वाईटच आहे, म्हणून हा प्रश्न आहे. मग आपण असं लक्षात ठेवू की त्यांच्याकडे चांगलं वागण्याची जी काही शक्यता आहे ती आपल्या बाबतीत कधी ना कधीतरी येईल. त्यावेळेला आपल्याला असं वाटणार नाही, इतकं त्रास होणार नाही, वाईट वाटणार नाही असं आपण समजू. कारण त्यांच्या ठिकाणी कुठलं तरी चांगुलपण नक्की असतं. ते ज्या अर्थी जगामध्ये जगतात त्या अर्थी कुणाशी तरी चांगला संबंध ठेवल्याशिवाय त्यांना जगता येणं शक्यच नाही आहे. मुळात ते काहीतरी त्यांचा कुठेतरी कोणाच्या तरी बाबतीत चांगुलपणा असतो, ते आपण नसतो, एवढाच त्यातला भाग, बाकी काही नाही. मग तो मनुष्य वाईट न ठरवता त्याच्यामधला आपला आलेला संबंध फक्त नकारात्मक आहे एवढं ठरवावं, आणि बाकीचा जो सगळा माणूस चांगला आहे. तेव्हा अहो साधा आंबा जरी झाला, आता सीझन त्याचा चाललाय म्हणून एका बाजूला लागला तर काही फेकून देतो का मनुष्य? जेवढा लागलाय तेवढा कडेचा काढतो आणि उरलेला आंबा छान असतो तो खाऊन टाकतो मनुष्य. तसंच आहे थोडंसं. बाकीचा संबंध जेवढा हा वाईट त्याचा आहे भाग आहे तेवढा कापून टाकला, तेवढा सोडून दिला आपण बाजूला, आणि बाकीचा मनुष्य चांगला आहे म्हणत बसलो तर आपल्याजवळ चांगलंच शिल्लक राहील. आता ते त्यांच्याशी चांगले वागले आपल्याशी पण वागू शकतील, असंही असू शकेल. वेळ यायची असेल, त्यांना त्यांचं कदाचित तुमचं चांगलंपण करायचं काळ आला नसेल, कदाचित तुझा प्रसंग निर्माण झाला नसेल, असंही असू शकतं. तर ह्या सगळ्याचा विचार केला तर ते आपलं थोडंसं जे अस्वस्थता राग आहे, शेवटी विचारलं की राग कसा आवरावा, तर राग आहे शेवटी. तो जो राग आहे एक नक्कीच लक्षात ठेवावं की ही काही एका हातानं वाजणारी टाळी नाही, एवढंही लक्षात ठेवा. काहीतरी संबंध आपलाही त्यांच्याशी आलेला आहे. त्यांचा आपल्याशी नुसता आला असं कसं होईल? आपला त्यांच्याशी आलेलाच आहे ना. तर त्यातही काहीतरी चुकलेलं असणार आहे की जे त्यांना चुकीचं वाटतंय. मला बरोबर आहे पण त्यांना चुकीचं वाटतंय. असं जर असेल तर त्याचाही विचार करण्याची गरज आहे, ती आपण अवश्य करावी. आणि मग माझ्याकडलं जे चुकीचं आहे ते शोधून काढलं तर ते जर मी सुधारलं तर तीच माणसं कदाचित आपल्याला सुद्धा म्हणतील, अरे वा काय हरकत नाही, तुमच्यामध्ये अलीकडे खूप फरक पडला, त्यामुळे तुमच्याकडे येण्यात आनंद वाटतो. असे दिवस सुद्धा काही लांब नाहीत, असेही दिवस जवळ आहेत, ते येऊ शकतात. ह्या आशेनं आपण राहू शकतो. आणि दुसरी गोष्ट की त्यांचाही वापर चांगल्या अर्थाने, वापर म्हणजे मी जसं ते बाहेरची संस्कृती चालली आहे वापर संस्कृती त्यातनं म्हणत नाही, त्यांचा उपयोग म्हणतो वाटलं तर त्यांचा उपयोग सुद्धा काही शिकण्यासाठी जरूर आहे. जसं दत्तगुरूंनी गुरु केलेत ते प्रत्येक गुरुचं सगळं जे केलंय त्यांनी ते घेतलं नाही, जे करायचं नाही ते शिकण्यासाठी सुद्धा असतं. रस्त्याने दारुडा जातो मनुष्य एखादा तर त्यावेळेला आपण त्याच्याकडे बघून सुद्धा काहीतरी शिकतोच की काय केल्यानंतर माणसाची बुद्धी गहाण पडते आणि त्याच्या वाट्याला पशुचं जीवन येतं, हे शिकायला उपयोग होतो. हे सुद्धा आहेच ना शेवटी. म्हणजे वाईटात सुद्धा काहीतरी शिकण्याची बाजू असतेच. तर तशीही आपण ती ठेवली तर ती त्यांच्यामुळे शिकायला मिळाली एवढं समजलं तरी चालेल. आणि सर्व शेवटी जर भगवंताचं आहे हे सगळंच, ते सुद्धा ते नातेवाईक कोण ज्यांच्याबद्दल राग आहे ते सुद्धा भगवंताचेच आहेत. फक्त आज ते भगवंताचं एक काम करतात, उद्या दुसरं करतील. आज आपल्याला थोडंसं राग आणण्याचं त्रास देण्याचं काम करतायत, उद्या कदाचित आपल्या अनुकूल असं सुद्धा काम करू शकतील. असं लक्षात ठेवलं तरी चालेल. माझं वय 45 आहे. सांपत्तिक स्थिती बऱ्यापैकी आहे. यापुढे जगताना ध्येय कुठलं ठेवावं? आपण कंटाळा असाल आता मला कल्पना आहे. यापुढे जगताना ध्येय कुठलं ठेवावं, ध्येय कसं निवडावं आणि कसं साध्य करावं, ह्याविषयी आपल्याकडे काही बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या सत्रामध्ये चर्चा झालेल्या आहेत. तरीसुद्धा एक लक्षात घेऊ की आपलं वय 45 आहे तर आपल्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत ती पहिल्यांदा ठरवावं. कारण 45 वय आहे याचा अर्थ काहीतरी प्रापंचिक मनुष्य आहे आणि त्याच्यावर प्रापंचिक जबाबदाऱ्या हे असणारच आहेत. काहीतरी मी असं गृहीत धरून बोलतोय, पुढे अगदीच संन्यस्त असेल तर त्याची उत्तर वेगळं राहील. तर 45 वय आहे, सांपत्तिक स्थिती बऱ्यापैकी आहे. तर असं जर असेल तर आपल्यावरच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या कोणत्या आहेत त्याचा विचार करावा आणि मग त्याला धरून आपलं स्वतःचं मनाशी एक निवृत्तीचं वय काढावं. परमेश्वर आपल्याला रिटायर करतोच, व्यवस्था रिटायर करतेच, पण आपण स्वतःला कधी रिटायर करणार हा प्रश्न आहे. तर ते आपण ठरवावं.
तेवढी बुद्धी परमेश्वराने आपल्याला त्यासाठी दिलेली आहे की मी आता याच्या पुढचं आयुष्य बाबांच्या भाषेत सांगायचं तर तसं सांगतो वाटलं तर, की काही काळ तरी भगवंतासाठी जगावे. स्वच्छ साध्या शब्दात जर बोलायचं असेल तर काही काळ तरी भगवंतासाठी जगावे. तो काही काळ किती हे आपण आता शोधून ठरवायचं. तर काही काळ तरी भगवंतासाठी जगावे. आपल्या लोकांसाठी जगू नये असं नाही, कर्तव्य करू नये तसं नाही, ती पूर्ण करावीत. तर ह्याच्यावरून आपली जी काही वय आहे त्यानुसार आपल्या जबाबदाऱ्या बघाव्या, निवृत्तीचं वय काढावं. ते काढण्याची गरज आहे, नाहीतर पंतोंडांची म्हणजे सुद्धा पाहायची आवश्यकता असू शकते. हो की नाही? काय त्याला काय तसा हे नाहीच आहे, म्हणजे कुठं मर्यादा नाहीच आहे. पण म्हटलं तर नातवंडांच्यापर्यंत प्रपंच केला तरी खूप झाला म्हणायची वेळ आहे. मुलांची काळांची लग्न झाली तरी खूप झालं म्हणायची वेळ आहे. तर असं पण असू शकतं. त्यामुळे ह्याच्यात पुढे खूप व्हरायटी आहे. आपणच ठरवू शकतो आणि ठरवायला हरकत नाही. मी निवृत्तीचं वय काढलं तसं निवृत्तीचं आपण वय काढावं आणि भगवंत किंवा समाधान हे त्याच्यानंतरचं माझं ध्येय आहे हे ठरवा. ध्येय काय ठरवावं तर भगवंत मिळवणं म्हणजे त्याला साध्या भाषेत समाधान मिळवणं हे आपलं ध्येय ठरवावं. आता राहिला प्रश्न असा की आत्तापासून हे ध्येय त्या दिवशी स्विच ऑफ आणि स्विच ऑन केल्यासारखं होत नाही. आता माझं ध्येय असं आहे म्हणून 50व्या वर्षी लाईट लावल्यावर एकदम लागत नाही, हातात माळ घेतली तर लक्ष लागत नाही, कधी आजपर्यंत केलं नाही ते करता येत नाही. तर असं आहे, आपल्या ऑफिसमध्ये नवीन संगणक आले त्यावेळेला 6-6 महिने झाले तरी अजून त्याच्यावर हात बसत नव्हता, अशी आपली अवस्था होती. तर माळेवर आणि जिथे काही उपाधी नाही अशा ठिकाणी मन कसं रमेल हा आपणच विचार करून बघावा. म्हणून त्याच्यासाठी लवकर जितकं सावध होता येईल तेवढं चांगलं, जितका सराव सुरू करता येईल तेवढा चांगला. तर मग आपला सराव आपण आत्तापासून सुरू करावा. मला पुढं ते 4 तास करायचं आहे, तर आज ते निदान 4 मिनटं तरी करीन, आज ते 1 तास तरी करीन, अर्धा तास तरी करीन. असं करून गेला तर हे होण्याची शक्यता आहे. आणि जी ध्येय आपण ठरवतो ती बरोबर आहेत याची खात्री देणारं वाचन करावं, त्याची फार गरज आहे. कारण आपली ध्येयच नक्की नसतात, त्यातल्या त्यात ती ठरवली तर पुन्हा चुकलेत की काय अशी शंका येते. तर हे सगळं होऊ नये म्हणून आपली जी ध्येय आहेत ती निश्चित आणि बरोबर आणि आपण चालतो त्याचा जो मार्ग आहे तो योग्य आहे अशा तऱ्हेचं ज्यातून मिळेल, ज्या वाङ्मयातून मिळेल अशा तऱ्हेचं वाङ्मय आपल्या वाचनात आत्तापासून असावं. तोही आपल्या कामाचा भागच आहे. तर मग त्यावेळचं काम आपलं बरोबर होणार आहे. जे आपण वय काढलं असेल, 50 असेल, 55 असेल किंवा 60 असेल, ज्याच्या त्याच्या जबाबदाऱ्यावर हे अवलंबून राहील. तेव्हा एवढं केलं तर मग आपण आपल्याला ध्येय जे विचारलं आहे त्याचं उत्तर मिळू शकेल. अनुभव असा आहे की सहनाववतु सहनौ भुनक्तु शिबिर अथवा विशिष्ट प्रसंगांपुरतंच सीमित राहतं, अन्य वेळेस ते राहत नाही, त्याचा त्रास होतो. काय करावं, यात काय भावना आहे ती आपल्याला माहिती आहे. सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै वगैरे ही प्रार्थना आहे, चांगली गोष्ट आहे. तर आपण सर्व बरोबर असावं असं वाटतं, आपलं अध्ययन बरोबर चालावं, नंतर आपण जेवण करतो बरोबर करावं, सहनौ भुनक्तु वगैरे वगैरे सगळं. तर असं असावं असं वाटतं, पण प्रत्यक्षात ते कुठेतरी एखाद्या सामुदायिक समारंभात वगैरे असंच असतं, एरवी व्यवहारात ते उतरत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना त्रास होतोय असं त्यांचं म्हणणं आहे. तर काय करावं? आता मुळात आधी या गोष्टीचा उपयोग आहे का ते पाहावं. आपण हे जे काही सहनावतु वगैरे म्हणतो त्याच्यामागे उद्दिष्ट काय आहे तर ते लक्षात घ्यावं. ते आपल्याला उपयुक्त आहे हे नक्की ठरलं का, की त्याची आपल्याला गरज आहे हे ठरलंय का आपलं, की ह्या गोष्टीची आपल्याला गरज आहे. आज सुद्धा बघितलं असेल तर अनेक घरामध्ये, शहरामध्ये विशेषतः अशी परिस्थिती आहे की लॉजवर असल्यासारखी माणसं घरामध्ये असतात. खरोखर वाईट अवस्था आहे पण आहे खरी. तो येतो 8ला निघून जातो जेवून, तो येतो 10ला निघून जातो येऊन, तो येतो 2ला निघून जातो येऊन, काही एकमेकांशी संध्याकाळच्या जेवणाला सुद्धा सगळे एकत्र असतील याची गॅरंटी नाही. कारण ते ज्या प्रमाणात जातात त्या प्रमाणात ते परत येतात आणि त्या प्रमाणात ते थकतात आणि त्याप्रमाणे झोपून जातात आणि मग दर आठवड्याला हे वडील, हे आई, हा मुलगा, ही मुलगी असे कुठेतरी संमेलन घ्यायची वेळ येते. तर ह्याच्यावरनं आपण सहनावतु सहनौ भुनक्तु का म्हणलं असेल ह्याची कल्पना आपण करायला हरकत नाही. काय मुलाला आत्मीयता असेल, काय वडिलांना त्या मुलाविषयी आत्मीयता असेल, कशी असणार, कारण तो बरोबर नाहीच आहे दिवसभर. जिथे नाईलाज आहे, जिथे बाहेरचं काही आपल्यावर जबाबदाऱ्या बंधनं आहेत तिथे आपण समजू शकतो हे की बंधनं आहेत त्याच्यावर, ठीक आहे. पण त्याचा एक काहीतरी त्याच्यावर मनात ठरलेलं आहे की एकत्र येण्याची माझी वेळ आहे
आणि ती माझी मला पाळायची आहे. ती भले रात्रीची जेवणाची असेल, दुपारची नाश्त्याची असेल, नाही तर सकाळची असेल, काय दूध घ्यायच्या वेळची असेल, चहा घ्यायच्या वेळची असेल, पण ती आहे. आणि नसेल तर कुठली तरी एक वेळ मीच काढणार आहे अशी, ती जी आठवड्यातली असेल, कशातली असेल. आणि त्या वेळेला मात्र मी घाई करणार नाही. अलीकडे मी बघितलेलं आहे, हा मी मानसशास्त्रदृष्ट्या जे दुसरं पुस्तक लिहितो तर त्याच्यामध्ये हा मुद्दा मुद्दाम लिहिलेला आहे की हे जे काम आहे, या कामात संवाद हरवल्याचं फार मोठं आज दुःख आहे सगळीकडे. आई वडील संवाद नाही, पती पत्नी संवाद नाही, मुलं आई वडील संवाद नाही, आई वडिलांचं मुलाशी बोलणं नाही. या सगळ्यातून ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या मानसिक स्वरूपाच्या आहेत आणि त्यातून खूप पुढचे प्रश्न निर्माण होणार आहेत, झालेलेच आहेत आजच. आज जी माणसं 2 नोकऱ्या करतात, आज सायकियाट्री ही खूप मोठी ब्रँच चालायचं कारण काय आहे मला सांगा. सकाळी उठून 8ला तो मनुष्य जातो, तो रात्री 12 वाजता परत येतो. तीच अवस्था त्या पत्नीची असते. ती माणसं एकमेकांना 5-6 तास सुद्धा घरात अवेलेबल नसतात. ती असतात त्यावेळेला थकून गेलेली असतात. अशा वेळेला सकाळी उठली की ती उरकतात आणि आपापल्या वेळेला निघून जातात. मग मला सांगा त्यांच्यामधला कोणता संवाद शिल्लक राहील. त्यामुळे हे सहनावतु सहनव भुनक्तु हे केवळ अडगळीत टाकायचं वचन नसून वर घरोघरी लिहिण्याचं वचन आहे खरोखर. आणि त्यानुसार काहीतरी करायला पाहिजे. आता हे अन्य वेळेस राहत नाही, त्याचा त्रास होतो, हेही मला पटतं. त्यासाठी काय करावं? त्यासाठी एक करता येईल. हे आधी सगळ्यांना मिळून काही पटतंय का, असं काही आपल्याला आपल्या घरात करता येते का, ह्याची गरज काय आहे, ती एकमेकांना सांगता येते का, एकमेकांना समजावून देता येते का. अनेक गोष्टी एकमेकांना घरात घडणाऱ्या माहिती नसतात. घरात घडलेल्या वेगवेगळे निर्णय एकमेकांना कल्पना नसते. असं अनेक वेळेला होतं. मग त्याचा परिणाम होऊन अविश्वास आणि गोंधळ निर्माण होतात. तर हे सगळं जे आहे हे सगळं या सहनावतु सहनव भुनक्तुमध्ये आपोआपच येतं. ते यावं म्हणून हे सगळं आहे. हे जे सगळं एकदा पटलं, ह्या संवादाचं महत्त्व पटलं, तर मग हे करायला मनुष्य काहीतरी त्याग करायला तयार होईल. तो लंचमध्ये तुमच्याबरोबर एकत्र येईल. काय त्याचा मार्ग काही असू शकेल. अडचण असली तर मार्ग असलाच पाहिजे. तर त्या अर्थी तो असेल, तो आपण फक्त काढू एवढंच. आणि त्यावेळेला काय होतं, मुलं नेमकी त्या जेवणाच्या टेबलवर भेटतात आणि त्यावेळेस चौकशी कशाची होते, अभ्यासाची. की गेलं तो पुन्हा जेवणाच्या वेळेला एकतर यायचं तरी टाळतो, नाही तर मान खाली घालून जेवतो बरोबर निघून जातो. कारण ही विचारायची ही जागाच नव्हे खरं म्हणजे. मग आता ह्या अशा बारीक सारीक गोष्टी आपल्या राहिलेल्या असतात. मग सहनव भुनक्तूमध्ये फक्त भुनक्तूच आहे. मग त्यावेळेला इतर गप्पा मारतं. त्याच्या खेळाबद्दल विचारा, बाहेर वेळ कसा जातो विचारा, मित्रमंडळी विचारा, काय होते विचारा. त्याबद्दल त्याला काही नसतं. म्हणजे हे जे संवाद आहेत हे अशा तऱ्हेनं झाले तर होईल. आता घरात काय करता येईल, इतरांचं सहकार्य गरजेचं आहे, ते मिळतंय का पाहावं. आणि खरं सांगू का, हे सगळं सुद्धा आपल्या हातात आहे असं नाही. तर हे सगळं सहकार्य आपल्या हातात आहे का मिळवणं, हे नाही. कारण पुन्हा त्यात सुद्धा असं करण्याची सुद्धा प्रवृत्ती नाही. जसं विभक्त कुटुंब निघालं तसं माणसाची सुद्धा विभक्त होण्याची प्रवृत्ती निघाली. शक्यतो तुझा तू माझा मी असं घरात आहे की ते दोघं आणि हे दोघं ती मुलं असे ते काहीतरी विभाग करून टाकलेले आहेत आपल्याकडे. तर यामुळे हे सगळं झालेलं आहे. असं जर असेल तर आपल्याकडे एक पर्याय चांगला उपलब्ध आहे. आपल्याला सहनावतु सहनव भुनक्तु म्हणायला कोणीही नसलं तर आपले गुरु आणि आपले साधक मित्रमंडळी यांना मनानं बरोबर जेवायला घेऊन बसावं आणि त्यांना प्रार्थना म्हणावी, सहनावतु सहनव भुनक्तु. आपलं चित्त शुद्ध आणि प्रसन्न राहील. एवढं खरं. एवढं करण्याची शक्यता आहे. काहीच शक्य नाही असं अशी परिस्थिती नाही. या एका विधानावर हे पुढचं सगळं सांगतो. काहीच करण्यासारखी शक्यता नाही असं नाही. काहीतरी मार्ग नक्की असेल तर गुरु आपलं चित्त प्रसन्न ठेवतील. कदाचित आपल्या प्रसन्न चित्ताचा चमत्कार म्हणून बाकीच्यांच्यावर तो परिणाम होईल आणि त्यांना असं वाटेल की हे एकटे असून काहीतरी फुटफुटतात आणि ते आनंदात असतात, जेवतात. तर ह्यांच्याबरोबर कोण जेवायला असतं याची चौकशी जरी झाली तरी सुद्धा कदाचित वाटेल मुलाला, मुलीला, नातवंडांना, कोणाला तरी आपण पण काय ती चौकशी करावी नाही, आपण पण बसावं. असं का होणार नाही. अपेक्षाच करायची तर चांगल्याची करू. तेव्हा गुरु आणि साधक मंडळी आपल्याला मनाने साथ द्यायला तयार आहेत. एवढं तरी नक्की, तर तेवढं आपण करूया. हां, चहा तिथं आलेला आहे. आपल्याला तिथून काही करता येणं शक्य का, असं देता येणं शक्य का. इथंच देणार. छान, इथंच ते चहा देणार आहेत. हळूहळू आपलं 3 दिवसात शिबिर होणार असं दिसते का.
काय आता तुम्ही तरी किती ऐकू शकाल मला, काय सहज येतात असं काय. सगळे नाही प्रश्न संपायचे, पण जास्तीत जास्त प्रयत्न करतो. जर फारच उशीर व्हायला लागला आणि ज्यांना सकाळी जर गडबड नसेल काही जाण्याची, तर राहायला तरी चालेल पारगावच्या लोकांसाठी. कुठेही सोय नाही झाली तर इथे सोय आहे. एवढे संत आहेत, एवढी जागा आहे. बरं, उन्हाळ्याचे दिवस आहेत, फार मोठ्या अगदी रजयांची मागवण्याची काही गरज नाही. घरं आहेत, जिथे काल सोय झाली तिथे आज होईल, न झाली तर इथं होईल. सर्वत आहे. गार करण्याचा विचार आहे. दोन्ही आहे. हो, आता कोण किती गरम झाला असेल आणि कोण किती गार झाला असेल सांगतात. कोणी गार पडलं असलं तर चहाची सोय आहे, फार गरम झालं असलं डोकं तर सरबताची सोय आहे. ते 2 मिनिटं घे ना. 124. अंधारून हे किती येऊ दे मना ध्यान तू ठेव. अंधारून हे किती येऊ दे मना ध्यान तू ठेव. कया संकटी साधना अचुकवा रे. कया संकटी साधना अचुकवा रे. अंधारून हे किती येऊ दे मना ध्यान तू ठेव. अंधारून हे किती येऊ दे मना ध्यान तू ठेव. अचुक उभारे देव. कया संकटी वाट उजळण्या अचुक उभारे देव. प्रसंगात कधी बुद्धी हरते गणगोताची शक्ती सरते. प्रसंगात कधी बुद्धी हरते गणगोताची शक्ती सरते. आर्तासाठी सदैव सावध. आर्तासाठी सदैव सावध. स्वर्ण जागते स्वर्ण जागते ठेव. खऱ्या संकटी वाट उजळण्या चुकवणारे देव. खऱ्या संकटी वाट उजळण्या चुकवणारे देव. साधन करिता कोरड पडते शमादमांचे पाणी न पुरते. साधन करिता कोरड पडते शमादमांचे पाणी न पुरत. अंतर्यामी झरा तुझ्या रे. अंतर्यामी झरा तुझ्या. दीना जाणीव ठेव. दीना जाणीव ठेव. खऱ्या संकटी वाट उजळण्या चुकवणारे देव. खऱ्या संकटी वाट उजळण्या चुकवणारे देव. अंधारून हे किती येऊ दे मना ध्यान तू ठेव. अंधारून हे किती येऊ दे मना ध्यान तू ठेव. खऱ्या संकटी वाट अचूक उभारे देव. खऱ्या संकटी वाट उजळण्या अचूक उभारे देव. अचूक उभारे देव. अचूक उभारे देव. मला फक्त पाणी वाचत राहतो. थोडं संपेल तेवढं 10 मिनिटात संपवतो आणि थांबतो, कारण हे काही संपणार नाही, मला कल्पना आहे. ते पण चालेल.
आपल्याची वेळ झाली आहे, पण चालते थोड्या वेळाने. हो हो न काय चालेल. आपण फ्रेश होतो तर ऐकलं तरी चालेल. जप करता करता सोहमचा जप आपोआप सुरू झाला तर जप कंटिन्यू करायचा की सोहम साधना? का सोहमचा जप दिवसातून काही काळ ठरवून करायचा की सद्गुरूंच्या आज्ञेशिवाय करायचा नाही? पण आपोआप सुरू झाला तर काय करायचं आणि किती वेळ करायचा? बरेच प्रश्न आहेत. सोहम ही श्वासाची साधना आहे. तेव्हा श्वास चालतो तसा सोहम चालतो. आपोआप सुरू झाला उत्तम आहे, चालू द्या. मुद्दाम करायची काही आवश्यकता आहे असं वाटत नाही. मुळात हा ज्ञानाचा मंत्र आहे. म्हणजे जसे मंत्रांचे प्रकार आहेत तसं ज्ञानाचा मंत्र आहे. सहा अहम तो सोहम. तर मी तो आहे, मी भगवंत आहे याची जी जाणीव आहे ती जर कशात जवळात जवळ येण्याची शक्यता असेल तर श्वासामुळे येते. म्हणून श्वासाची जाणना असं जे विचारगीतेत म्हटलेलं आहे ते त्या अर्थानेच म्हटलेलं आहे की आपल्याला अनेक जाणीवा येतात, कळतं. पण देवास शोधितो जगती श्वासाची जाणना असे. आपण जगात देवाला शोधायला जातो पण आपला श्वास इतका निरंतर चालू आहे याच्याकडे आपलं कधी लक्ष जात नाही. तर तसं हे सोहमचं आहे. काही काळ ठरवून करावा का? वास्तविक सोहम हा जप करण्याची वस्तू नाही. आपल्याला जर याविषयी तपशील वाचायचा असेल तर गुप्ते महाराजांचं पुस्तक आपण वाचावं अशी मी आपल्याला विनंती करतो. गुप्ते महाराजांचे याच्यावर वास्तविक त्यांनी पुस्तक लिहिलेलं नाही, त्यांनी पत्र लिहिलेली आहेत, आशीर्वादपर काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर त्यातून ते पुस्तक कंपाईल केलेलं आहे. तर ते आपण वाचलं तर सोहमची ज्यांना शंका आहे त्यांच्या बऱ्याचशा शंका त्यातून अधिक व्यवस्थित दूर होतील असं मला वाटतं. तर ही म्हणजे ते आता स्वरूपानंदांच्या जे प्रतिष्ठान आहे त्याच्या वतीनं ते पुस्तक प्रसिद्ध होतं आणि आपण ते पाहायला काही हरकत नाही. तर सोहम हे ध्यान आहे. सोहम हा जप नाही आहे. नुसतं सोहम सोहम म्हणून काम होत नाही आहे. ते काय आहे त्याच्यावर ध्यान करायचं आहे. तर तो श्वास आहे त्याच्यावर ध्यान करायचं आहे. तर तो श्वासाचा जो आवाज आहे त्याच्याशी सोहमचं रिझेम्बलन्स आहे, सारखेपणा आहे. जो श्वास आणि उच्छ्वास हे जे चाललेले आहेत त्याच्याशी त्याचं साधर्म्य आहे आणि म्हणून सहजपणे तो सापडतो पटकन की आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास याचं जे श्वासांचं आहे, उच्छ्वास आहे, तर त्याची जी गती आहे त्यामध्ये आपल्याला सोहमची जाणीव होऊ शकते. तर त्यामुळे ती जाणीव आपल्याला काय शिकवते ते खरं महत्त्वाचं. तर त्याचं ध्यान आहे ते. तेव्हा त्याचं ध्यान म्हणजे नामामध्ये जसं आपण नामस्मरण म्हणतो आणि स्मरणाला प्राधान्य देतो, शेवटी ते स्मरण झालं. आता हे राम आहे तर राम म्हणल्यानंतर नुसत्या राम शब्दावरती चाललं नाही, रामाचं नामस्मरण म्हणतो आपण. नुसतं नाम म्हणत नाही, नामाचं स्मरण म्हणतो. तर नामाच्या निमित्ताने स्मरण ते मला रामाचं होतं आणि मग तो रामाच्या कर्तव्यांचं होतं, मग त्याच्या त्या निष्ठेचं होतं, त्याच्या त्या सोसलेल्या सगळ्या त्यागाचं होतं. ते सगळं त्यात येतं. तर तसं इथे ते जे काय स्वरूप आहे, सहा हे जे भगवंताचं स्वरूप आहे त्याच्या स्वरूपाकडे आपलं ध्यान लागतं आणि ते जर लागलं तर या जपाचा उपयोग होतो. तेव्हा त्या दृष्टीनं सोहमचं फक्त ध्यान शक्य आहे. श्वास आपण मुद्दाम कुठे करतो? आता आपण श्वासोश्वास करायला लागू वगैरे असं काही नसतं. श्वासोश्वास होतच असतो. आपण श्वासोश्वासाकडे लक्ष देतो, एवढं करू शकतो. तर लक्ष देता देता त्याच्यातला सो आणि हम हा कळतो आणि तो कळल्यानंतर त्याच्यावर स्थिर होऊन मनुष्य ते पाहू शकतो. तेव्हा ते जसं साक्षीत्वाने आपला श्वास पाहावा तसा सोहमचं स्थिती आहे. तेव्हा वेगळा जप म्हणून करायची काही आवश्यकता मला माझ्या दृष्टीने दिसत नाही. त्यांनी त्यात प्रक्रिया दिलेली आहे. तर त्यामुळे किती वेळ वगैरे हा काय प्रश्नच नाही. आपण श्वासोश्वास किती वेळ करणार त्यामुळे तसं काही नाही. तेव्हा ते सारखं चालूच आहे. आपला नेहमीचा जो जप असेल तो मात्र आपण काही त्याचं भान राहावं म्हणून त्रिकाळ करावा आणि एरवी त्रिकाळ म्हणण्यापेक्षा सोहम त्रिकाळ करावा
सोहमवर ध्यान ठेवावं त्रिकाळ तिन्ही वेळा. म्हणजे आपण पूर्ण वेळ त्याच्या स्मरणामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये, त्याच्या ध्यानामध्ये आहोत असा भाव आपल्याला राहील. आणि मग आपला जो जप आहे तो मात्र आपल्याला जशी पद्धत जमते ती कशी असेल तशा पद्धतीने करीत राहावं. शेवटी उद्दिष्ट एकच आहे आणि ते गाठून देईल. आपलं रामनामही ते गाठून देईल, आपलं दत्ताचं नामही ते गाठून देईल याची खात्री बाळगायला हरकत नाही, कारण शेवटी ते एकच आहे तिथलं. मौन जप करीत असताना काही वेळा घाईत केल्यानं मंत्रोच्चार पूर्ण स्पष्ट होत नाही. असा जप झाला तर चालतो का, मोजताना धरतात का, याविषयी उल्लेख केलेला आहे पूर्वी, त्यामुळे मी याविषयी जास्त बोलत नाही. की मंत्रोच्चार स्पष्ट असावा, सगळे शब्द उच्चारले जावेत. त्यात उदाहरणार्थ श्रीराम जयराम जय जयराम मधला म शेवटचा राहतो असं काहीतरी होण्याची शक्यता असते, तर तसं करू नये. तसं जर लक्षात आलं तर तो जप थोडा वेळ थांबून, म्हणून नेहमी मौन जपामध्ये काही काळ गेला की थोडं शांत राहावं, आपले सगळे उच्चार होत आहेत का नाही बघावं. कारण मनाची गती आहे, भराभर ते पुढे जायला बघतं. आपण इथे वैखरी जप सुरू केला आणि 15 मिनिटांनी परत आलो तर त्याची गती किती वाढलेली असते आपण बघा. म्हणून तबल्याचं ज्यांना चांगलं ज्ञान असेल, त्यांना माहिती असेल, म्हणजे त्यातले उलटे ज्ञानी माणसं इथे बसलेली आहेत कुलकर्णी सरांसारखी, तर त्यामुळे त्यांना ह्याची कल्पना असेल की अशा ज्या वेळेला परीक्षा होतात त्यावेळेला इकडे यंत्र मोजित असतं आणि तुम्हाला ताल वाजवायला सांगितलेला असतो. अर्ध्या तासाने ते निवांत त्यांची दुसरी कामं उरकून परत येतात आणि तुमची लय काय आहे पाहतात. ती त्याच ठिकाणी असत नाही, ती जरा तरी मागे पुढे झालेली असते, तो वेगात गेलेला असतो, काहीतरी असतं. तर ते इतकं तसं का होतं, तसंच इकडे मंत्रोच्चारात होतं की थोड्या वेळाने ते वेगाच्या बरोबर त्यातले शब्द काही हळूहळू जायला सुरुवात होते, अक्षर जायला सुरुवात होते. तर तसं होऊ नये म्हणून एक 15 मिनटं जप झाला की आपला जप बरोबर चालू आहे ना, सगळे शब्द उच्चारले जात आहेत ना, एकदा पाहावं पुढे जावं, एकदा पाहावं पुढे जावं, असं करायला काय हरकत नाही. तरी हे आता तसं असा जप झाला तर चालतो का, तो होतोच. त्यामुळं आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. आणि असा जर चुकीचा जप होत असला किंवा उणीव असलेला जप होत असला तर धरू नये. म्हणून आपण दर वेळेला निदान ते वरचे 108 गुणिले वगैरे काय करत नाही, ते सोडून देतो. 10% जप सोडून देतो, 10 माळांना 1 माळ सोडून देतो, असं आपल्याकडे पूर्वीच आपण हे ठरवलं आहे, आपल्याला माहिती असेल. तर त्यामुळे 108 तर नाहीच, पण त्याच्याचबरोबर 10 माळा झाल्या की 1 माळ जादा करतो. ती एवढ्यासाठी की जे काही आता केलं याच्यामधलं किती त्यात मन होतं, किती ते शुद्ध होतं, कसं मोजलं गेलं होतं, काही सांगता येत नाही. म्हणून 10 माळाच्या मागे 1 माळ सोडून द्या सरळ करून, म्हणजे हे जे काही दोष असतात ते सगळे पूर्ण त्याचा निराश व्हावा आणि प्रायश्चित्त व्हावं. म्हणून साधनेची तीव्रता आणि कामविकारांची तीव्रता यांचं काही नातं किंवा संबंध आहे का, ही इच्छा. उदाहरणार्थ त्यातून बाहेर कसं पडावं ज्यामुळे साधनेची हानी होणार नाही. तर मुळातच विकारांची किंवा विचारांची तीव्रता आणि साधनेची तीव्रता यांचा संबंध आहे. कारण साधना म्हणजे मन, तर त्याच्याकडे जायचा आपण प्रयत्न करतो खाली खाली. तेव्हा खोल तुम्ही चाललात की ज्या खोल गोष्टी आहेत त्या गाठ पडणार. आपल्याकडे जमिनीचे थर असतात. ज्या वेळेला आपण इथे खोदायला सुरुवात करतो त्यावेळेला पहिला थर साधा आहे, दुसरा भुसभुशीत आहे, तिसरा तो खडक आहे, चौथ्याला काय मुरूम लागलं काय जे असतं ना, तसं मनाचं चालू आहे काम. तर तिथे ते लागत राहणार. ते थोड्या अंतरावर जाऊन तिथे खोदलं तर तिथे पुन्हा मुरूम बिरूम तो क्रमाने ते लागत राहणार सगळं. असे जसे जमिनीचे थर असावेत तसं मनाच्या थरामध्ये हे कुठेतरी विचार किंवा इच्छा ह्या लागतात आणि त्या लागणं हे साधारण आपण खोल जाण्याचा संबंध आहे. त्यामुळे ते तसं होतं. आणि काय होतं की साधना जेवढी वाढत जाईल तेवढी मनाची सूक्ष्मता वाढत जाते. विकार किंवा हे विचार, अशा तऱ्हेचे विचार हे सूक्ष्म असतात. त्यामुळे सूक्ष्माचा सूक्ष्माशी संबंध येणार, तो येतोच. भगवंत सुद्धा सूक्ष्मात सूक्ष्म आहे, तर त्यामुळे त्याच्याशी संबंध येणार, तर तो येतो. आता त्याच्यात आपल्याला काय करता येण्यासारखं असतं, तर त्या विषयांचा जो संबंध आहे तो वाटेत अडथळा होणार नाही आपल्याला बघावं लागतं. आपण सूक्ष्मात चाललेले आहोत, वाटेत जर समजा त्या मुळ्या येतात, काही वेळेला अशा मुळ्यामध्ये येतात आणि आपण बांधकाम करीत असतो, त्या मुळ्या कुठल्या तरी झाडाच्या माग वाढून खालून आलेल्या असतात आणि आपण पाया किंवा खड्डा खोदत असतो त्यावेळेला त्या वाटेत मुळ्या लागतात. तर त्या काही वेळेला तोडून सुद्धा काढाव्या लागतात, काही वेळेला त्या वळवून बाजूला कराव्या लागतात. तर तसं वळवणं, तोडणं हे सगळे त्याचे मार्गच आहेत. तर किंवा दुर्लक्षित करून जाता येत असेल तर जाणं. काही वेळेला असंही असतं, तुम्ही कॉन्क्रीट ओढता आणि त्या मुळ्यांची काही व्हॅल्यू राहत नाही, असंही होऊ शकतं. जर त्या मुळीत काही फारसा दम नसेल
तर तुमच्या कॉन्क्रीटमध्ये सुद्धा ती जाऊन निघून जाते. तर असं तऱ्हेचं काम आहे. ती कशी मुळी आहे ह्याच्यावर हे अवलंबून आहे. ते विकारात सुद्धा कोणत्या प्रकारच्या विकाराची ती आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. त्यावर हे सगळं ठरेल. तर त्यानुसार जे करायचं आहे ते ती मुळी पाहून करावं आणि त्यानुसार ते होत जाईल. आता एखादा बलिष्ठच जर त्याच्यातला विकार किंवा विचार असेल आणि तो आपल्याला त्रास देत असेल तर त्याच्या बाबतीत तो का त्रास देतो हे समजून घ्यावं. अनेक वेळेला ते जास्त वेळा उगाळल्यामुळे जशी एखाद्याची पोटेन्सी वाढते औषधाची, काही वेळेला उगाळल्याने औषधाची पोटेन्सी वाढते. आपल्याकडे जसं होमिओपॅथीमध्ये आहे किंवा आयुर्वेदात सुद्धा आहे. 1 वळसा 2 वळसे 3 वळसे 4 वळसे लगेच प्रमाण त्याचं बदलतं. तेच औषध पण त्याचे प्रमाण बदलतं, त्याचा परिणाम बदलतो. तर तसं होण्याची शक्यता असते. तसं ह्यांच्या बाबतीत झालेलं असतं. ते आपणच वळसे उगाळलेले असतात. तेव्हा आता ते तर काही मागे घेता येत नाही. उलटे वळसे उगाळले म्हणजे परिणामकारकता कमी होत नाही असं आहे. त्यामुळे तसं उलटंही काम करून चालत. आता ते औषध कमी घ्यावं लागतं एवढाच अर्थ आहे की जर पोटेन्सी औषधाची वाढलेली असेल ते आता 30x आहे तर आपल्याला एवढं मानवणार नाही, 6xच घ्यावं लागेल, 12xच घ्यावं लागेल. होमिओपॅथीच्याच भाषेत बोलायचं असेल तर ते निम्मं घ्यावं लागतं. आपल्याला 500 mg गोळीनं त्रास होत असेल तर 250ची घ्यावी लागते, 250ची नसेल तर 125ची घ्यावी लागते, 100ची घ्यावी लागते. तर तसं ह्या विचारांच्या विकारांच्या बाबतीत आहे. तिचं प्रमाण कमी केलं तर आपोआपच परिणाम कमी होतात. तर हे लक्षात ठेवलं तरी सुद्धा हे काम होईल. त्याला मिळणारी प्रायोरिटी असते. आपल्या मनामध्ये नकळत विचारांना प्रायोरिटी असते. तर विकारांच्या विचाराला जी प्रायोरिटी आहे ती त्याला उचलून दुसरीकडे ठेवावं लागतं आणि तिथे प्रायोरिटी माझ्या नामाला किंवा भगवंताला द्यावी लागते. ती दिली गेली की ही प्रायोरिटी बाजूला गेली की सुद्धा हे काम होतं. तर लेस प्रायोरिटीला त्याला ठेवावं लागतं. हे असेल कारण आपण जे साधना करणार साधनेमध्ये बाजूला तुम्ही नंतर माझी साधना आधी एकदा त्याला त्याची प्रायोरिटी कळून चुकली. आपण काय प्रायोरिटी दिलेली आहे हे एकदा कळलं की त्याचंच काम लटकं पडतं. त्याला प्रायोरिटी आहे आणि तो डोक्यावर बसणार आहे म्हटलं की डोक्यावर बसणारच आहे. आपण घेणार डोक्यावर म्हटलं की डोक्यावर बसणार. पण त्याला बाजूला ठेवणार आहे म्हटलं की तो बाजूला जाणार. कारण त्याला कळलं की हे आपल्याला काही मान देत नाही, हे काय आपल्याला विचारात घेत नाही म्हटलं की मनुष्य जसा तिथं जात नाही तसं ह्यांचं सुद्धा काम तसं चालतं. तर तसं लक्षात घेतलं तरी चालेल. त्यानंतर त्याच्या पुढची जी आध्यात्मिक बाजू आहे त्या दृष्टीनं आपल्याला होण्यासारख्या मदती कोणत्या आहेत तर मानसपूजा आहे, प्रार्थना आहे. या उत्तम 2 मदती आहेत. त्या आपल्याला मदत करू शकतात. मानसपूजा म्हणजे ती सगळं पंचोपचार आणि त्या अमुक षोडशोपचार वगैरे तसलं काही नव्हे. ते प्रत्यक्षात केलेलं बरं मग त्याच्यापेक्षा. तर तशी पूजा करण्यापेक्षा आपली सद्गुरूंची जी भेट होते ती मानसपूजा, ती भेट घ्यावी आणि त्यांना ही प्रार्थना करावी की ही मला अडचण आहे ही आपण दूर करावी अशी माझी मन तळमळीची प्रार्थना आहे. असं केलं की त्याचा परिणाम चित्तावर होतो. कारण शेवटी मन किंवा बुद्धी ही कोणाच्या आपल्या माणसांच्या नियंत्रणात नसलेली वस्तू आहे. तेव्हा ती ज्यांच्या नियंत्रणात असते त्यांच्याकडूनच ती ऑपरेट व्हावी लागते. तर ती तिथून ऑपरेट व्हायला त्यांच्याकडेच अर्ज लागतो. तर तिथे अर्ज दिला की बरोबर ऑपरेट होतं ते. तर तसं आपले जे लाईट गेल्यावर कनेक्शनचं ते तिकडे अर्ज करावा लागतो. तिथे फोन केला तिथून काय करतात कोणास ठाऊक, पण आपल्या घरी लाईट येतं तेवढं खरं. हे आपल्याला व्यवहारात अनुभवायला येतं की नाही. आपण इथं खटखुट करून काय उपयोग होत नाही. ते जिथं ते काय बिघाड आहे तिथून त्याचं ते संदेश जावा लागतो. मग ते काहीतरी तिथं काय ते करतात. तर आपल्या टेलिफोनचं होत नाही का. आम्ही घरात त्याला टेलिफोन बंद पडला आहे म्हणून फोन केला आहे तर घरात कोणी न येता टेलिफोन सुरू होतो. ते कसं काय होतं ते टेलिफोनवाल्या लोकांना माहिती असेल कदाचित. पण ते तिथं काय जे त्यांचं ते काय जम्पर ते बॉक्सेस ते काय असतं तर त्याच्यात काहीतरी कुठेतरी लूज असेल ते तिथं दुरुस्त करत असतील. काय असेल ते असेल. आपलं काम झालं म्हणजे झालं. तर ते टेलिफोन वाजायला लागला ना सुरू झालं आपलं काम. तर तसं ते मानसपूजेचं काम आहे. ते एक कनेक्शन आहे. तर त्या दृष्टीनं तिकडे अर्ज केला की ते सुरू होतं. तर ते करता येतं आणि प्रार्थना करता येते. एवढं केलं तर हा विषय फार त्रासाचा नाही. श्री समर्थांनी देह ठेवण्याच्या वेळी त्यांचे शिष्य कल्याण स्वामी यांना त्यांच्याजवळ न ठेवता लांब राहायला सांगितलं. तसंच गोंदवलेकर महाराजांनी त्यांचा देह ठेवण्याच्या वेळी त्यांचे शिष्य ब्रह्मानंद महाराज यांना लांब राहायला का सांगितलं. तर खरं सांगायचं तर त्यांचा दृष्टिकोन काय असेल हे तेच अधिक व्यवस्थित सांगू शकतील. परंतु ज्यांचं अंतरंग प्रेम असतं त्यांना देहाचा वियोग जास्त कठीण जातो असं सर्वसाधारण अनुभव आहे. ज्यांचं अंतरंगाचं प्रेम असतं त्यांना देहाचा वियोग सर्वात जास्त कठीण जातो. तर त्यासाठी ते दूर असले तर प्रसंग पार पडतो. त्यात दोन्ही बाजूला असतं. यांनाही अंतरंग शिष्याचं प्रेम लागलेलं असतं. हां सूक्ष्म आहे तसं त्यांचं ते सांगू जाणे. पण एक आहे की ह्यात कळू शकतं थोडंसं की त्यांनाही ते प्रेम लागलेलं असतं आणि ह्यांनाही लागलेलं असतं.
प्रसंग तर पार पाडायचाच असतो. मग अशा वेळेला ते समोर नसणंच चांगलं असतं. महाराजांच्या आयुष्यामध्ये दुसरे विचार त्यांच्या मनात येऊ नयेत, प्रपंचात ते अडकू नयेत म्हणून जवळच्या मुलाला सुद्धा महाराजांनी बाजूला पाठवून दिलेलं आहे. आपल्याला कथा आठवत असेल, काशीच्या प्रवासामध्ये मुलाला आधीच्या स्टेशनवर पाठवून दिला तिकडे दुसरीकडे, कारण हे देह ठेवणाऱ्यांना माहीत होतं. त्या देव ठेवायच्या वेळेला मुलाला समोर नको ही व्यवस्था त्यांनी आधीच केली, कारण शेवटी रामाची आठवण होण्याऐवजी त्या मुलाची आठवण होईल असं होईल आणि ते आपलं अनुसंधान जाईल. तर महाराजांच्या बाबतीत काही अशा तऱ्हेची शक्यता नव्हे, पण तरीसुद्धा इतकं अंतरंग प्रेम असेल तर कदाचित ते अंतरंग प्रेमाचा मध्ये कुठेतरी संबंध इकडून पण येईल तिकडून पण येईल, तर तो येऊ नये या दृष्टीनं त्यांना बाजूला ठेवलेलं असतं. आणि ते सहन करणं, सगुणाचं जे प्रेम आहे किंवा सगुणाची जी भाषा आहे त्यामध्ये हे सहन करणं हा सर्वात मोठा विषय असतो. तर शेवटची प्रतिमा कायम राहते, ट्रान्झिशन असतं तर ते कायम राहतं त्यावेळेला. तर म्हणून हे अशा तऱ्हेनं बाजूला ठेवण्याची पद्धत आहे आणि ती त्यांनी केलेली आहे. अशी अनेक बाबतीत इतरांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी केलेली आहे, हेही लक्षात घ्यायला हरकत नाही. आणि खरं सांगायचं तर शिष्य हे देहाने तिथं स्थिर होण्यापेक्षा उपदेशाने स्थिर होणं जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळं तिथेच त्यांना राहू देणं योग्य असतं. म्हणून अनेक वेळेला हे असे ठेवलेले असतात. ठेविले अनंते तैसेची राहावे व कर्तव्यापासूनचा सोयीस्कर पलायनवाद. बरोबर 2 शब्द व्यवस्थित ठेवलेले आहेत. ह्यातला फरक समजावून सांगा. ठेविले अनंते तैसेचे राहावे आणि कर्तव्यापासून सोयीस्कर पलायनवाद. कारण ठेविले अनंते तैसेचे राहावे म्हणजे काय, कर्तव्य करण्याचा प्रश्न मिटला, ही दुसरी बाजू. तेव्हा कर्तव्यापासून सोयीस्कर पलायनवाद यासाठी मनुष्य हे वापरील, तर यातला फरक समजावून सांगावा. तो फक्त एका वाक्यात सांगतो. ठेविले अनंते तैसेचे राहावे, पुढे असं म्हटलंय चित्ती असो द्यावे समाधान. ते सोयीस्कर पलायनवादात शक्य नाही. काय पलायनवाद जर करायला गेला तर चित्त समाधानात ठेवता येत नाही. पण ठेविले अनंत ज्याला माहिती आहे त्याचं चित्त समाधानात राहतं. त्यामुळे पुढच्या ओळीतच त्याचं उत्तर आहे. ठेविले अनंत तैसेचे राहावे आणि सोयीस्कर पलायनवाद या दोन्ही गोष्टी एकत्र आणता येत नाहीत. कारण त्यानंतर तुकोबांना ठेविले अनंत तैसेचे राहावे चित्ती असो द्यावे समाधान, तर त्यांच्या ठिकाणी हे सगळं केल्यानंतर समाधान आहे चित्तामध्ये, ते जर आपल्याला हवं असेल तर पहिली ओळीशी आपला संबंध जोडता येईल. पलायनवादाने आपल्याला समाधान राहणार नाही, उलटं रुखरुख राहील. असतं तर बरं झालं असतं, काहीतरी केलं असतं वगैरे वगैरे असं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपली 15 मिनटं आता संपली. मला आता नाईलाजाने ह्या सत्राला आता थांबावं लागतं. आपण क्षमा करा, अनेकांना परगावी जायचं आहे, तर इतके प्रश्न राहिले. आता ते पुढे आपलं जर कदाचित अशी काही योगायोगाने भेट झाली तर त्यावेळेला यांचा विचार करू. सद्गुरुनाथ महाराज की जय. पण आपण सर्वजण या विषयाचा गांभीर्याने विचार करता आहात, त्यासाठी प्रत्यक्ष साधना करता आहात. हे आपलं संतांच्यावर न फिटणारं ऋण आहे. तेवढं मात्र मी समारोपाला आपल्याला सांगू इच्छितो. आपण ही सद्बुद्धी टिकवावी, त्यांनी ती टिकवायला आपल्याला सहाय्य करावं, एवढी त्यांच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आणि जी मंडळी इथे यासाठी जमली आहेत, यांनी अपार कष्ट इथे हे सगळं उभं करण्यासाठी घेतलेले आहेत, त्या सर्वांचा मी मनःपूर्वक ऋणी आहे. शेवटचा अभंग घेऊन थांब. पान 260 पद 108.
भव सिंधूचा पार तरी जे केवी, भव सिंधूचा पार तरी जे केवी, तरी जे केवी, अवघे निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार. भव सिंधूचा पार तरी जे केवी, भव सिंधूचा तरी जे केवी, तरी जे केवी, अवघे निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार. अवघे जन्म वाया गेले विषय संगे, अवघे जन्म वाया गेले विषय संगे, बोलले ती वाऊगे, बोलले ती वाऊगे, माया मोहे, माया मोहे, अवघे निरंतर करा विचार, अवघे निरंतर करा हा विचार. अवघा वेळ करिता संसाराचा धंदा, अवघा वेळ करिता संसाराचा धंदा, वाचे वसो सदा, वाचे वसो सदा, हरीचे नाम, हरीचे नाम, अवघे निरंतर करा, अवघे निरंतर करा हा विचार. अवघ्या भावी एका विठ्ठला ते भरदा, अवघ्या भावी एका विठ्ठला ते भरदा, आरती पूजा करा, आरती पूजा करा, हरिदासाची, हरिदासाची, अवघे निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार. अवघे सुख तुम्हा होईल आपले, अवघे सुख तुम्हा होईल आपले, नयाल मागूते, नयाल मागूते, गर्भवासा, गर्भवासा, अवघे निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार. नाम म्हणे अवघे अनुभवोनी पहा, नाम म्हणे अवघे अनुभवोनी पहा, सर्व काळ रहा, सर्व काळ रहा, संत संगे, संत संगे, अवघे निरंतर करा विचार, अवघे निरंतर करा हा विचार. भव सिंधूचा पार तरी जे केवी, भव सिंधूचा पार तरी जे केवी, तरी जे केवी, अवघे निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार, करा हा विचार, करा हा विचार. कुंडली गवनदान विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ महाराज. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महारुद्र हनुमान की जय. मंगलमूर्ती मोरया.
अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज सद्गुरु ब्रह्मानंद महाराज जय जय रघुवीर समर्थ।